न्यायाधीशांच्या संख्येत वाढ झालेली आहे सुप्रीम कोर्टाच्या. म्हणजे परीक्षेला न्यायालय, स्पोर्ट्स, बुक, मृत्यू, निधन वार्ता असेल, पुरस्कार कंबाईनच्या हे वन लाईनर मध्ये येत असतं. त्याच्यामुळे आपल्याला माहित असलं पाहिजे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या संख्येत वाढ झालेली आहे. ती किती वाढ झाली? पहिला आहे तुम्ही 34, टोटल न्यायाधीश 34 आहेत. मग 34 ची फोड करून ठेवा. एक आपले कोण असतात? CJI म्हणजे मुख्य न्यायाधीश एक असतात आणि 33 इतर न्यायाधीश. म्हणजे तुमचे अगोदर 31 न्यायाधीश होते, त्याच्यामध्ये 34 झाले, बरोबर. 31 चे 34 झाले. मग त्यांची फोड कशी झाली? 33 प्लस 1. तर सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांची संख्या कोण ठरवतं? तर संसद ठरवत असते. संसदेद्वारे सुप्रीम कोर्टातल्या न्यायाधीशांची संख्या ठरवली जाते. पूर्वी किती होते? 31 होते, आता 34 झालेले आहेत. 33 प्लस 1 सुप्रीम कोर्टाच्या संसदेत ठरवत असते. आणि हायकोर्टाच्या, आता त्या पॅरलल तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे, हायकोर्टाच्या न्यायाधीशांची संख्या कोण ठरवतं? तर राष्ट्रपती. तुम्हाला हीच बाब करंट अफेअर्स प्लस तुमचं पॉलिटी कव्हर करून जाते. सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांची संख्या 34 झालेली आहे, टोटल 34 झालेली आहे. पूर्वी 31 होती, आता 34 झालेली आहे. सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार संसदेला आहे. त्यासाठी सुप्रीम कोर्ट नंबर ऑफ जजेस ऍक्ट 1956 चा कायदा आहे, त्यानुसार संसदेने सदस्य संख्या वाढवलेली आहे. आणि हायकोर्टाची सदस्य संख्या वाढवण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे. ही बाब म्हणजे हे चालू घडामोडीचं तुम्ही पॉइंट लक्षात ठेवा. तुमच्याकडे जर लिहायला वेळ नसेल तरी हा रेकॉर्डेड लेक्चर आहे, तुम्हाला ऐकता येईल. रेकॉर्डेड लेक्चर आहे, तुम्हाला ऐकता येणार आहे. तर तुम्ही त्याची काही काळजी करू नका, तुम्ही शांतपणे ऐका फक्त. आणि मी एखादं फोटो वगैरे जर शेअर केली ग्रुपवरती तर ती पहा. तर आता पुढची न्यूज आहे आपली, नॅशनल कॉन्फरन्स ऑन ई गव्हर्नन्स. ई गव्हर्नन्स बाबतची जी नॅशनल कॉन्फरन्स झाली होती 2019 मध्ये, ती झाली होती शिलाँग, मेघालय येथे. शिलाँग, मेघालय येथे नॅशनल कॉन्फरन्स ऑन ई गव्हर्नन्स 8 आणि 9 ऑगस्ट 2019 रोजी 22वी शिलाँग, मेघालय येथे झालेली होती. आणि ईशान्य भारतातली ही पहिलीच, म्हणजे पहिली आहे, त्याच्यामुळे ती लक्षात ठेवायला हवी. ईशान्य भारतातली आणि पहिली, ह्याच्यामुळं हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतर त्याची थीम होती डिजिटल इंडिया सक्सेस टू एक्सलन्स. डिजिटल इंडिया सक्सेस टू एक्सलन्स. आता त्यासोबतच तुम्ही 2020 मधली पण लक्षात ठेवा, जी कुठे झाली होती? मुंबईला, कारण महाराष्ट्रात झालेली आहे. ती 20वी मुंबईला झालेली होती ई गव्हर्नन्स कॉन्फरन्स. आणि तिची थीम होती 2020 ला झालेली असल्यामुळं थीम इंडिया 2020 डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, म्हणजे 2020 ला. आता 19 ची शिलाँग, मेघालय येथे 22वी होती, नॉर्थ ईस्ट कडली पहिली, त्याच्यामुळे ती लक्षात ठेवा, परीक्षेला येऊ शकते. आणि दुसरी जी आपल्या 23वी ई गव्हर्नन्स कॉन्फरन्स, जी महाराष्ट्रात मुंबई येथे झालेली होती, जिची थीम होती इंडिया 2020 डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, आणि तिकडची डिजिटल इंडिया असं नाव होतं. आता त्यानंतर पुढची चालू घडामोडी आहे आपली महत्वाची, 15 ऑगस्ट 2019 रोजी वतन हे गाणं भारत सरकारद्वारे प्रकाशित केलेलं होतं. 15 ऑगस्ट 2019 रोजी वतन हे गाणं भारत सरकारद्वारे प्रकाशित. त्याचे गायक होते जावेद अली आणि लेखक होते आलोक श्रीवास्तव. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं आहे मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया. पूर्वी एक मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया होती, जी डॉक्टरशी रिलेटेड सर्व बाबींची पाहायची. त्याच्या ऐवजी आता नॅशनल मेडिकल कमिशन ची स्थापना करण्यात आलेली आहे. नॅशनल मेडिकल कमिशन, जे तुम्हाला मी आता ग्रुपवरती फोटो शेअर केलेली आहे. ग्रुपवरती फोटो शेअर केलेली आहे, बघा त्याच्यामध्ये काय काय. मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाच्या ऐवजी नॅशनल मेडिकल कमिशन आलेला आहे. त्याचे मेंबर्स 25 असतील. त्याचा कार्यकाळ त्या कमिशनचा 4 वर्ष असेल. त्याच्यानंतर पहिलं इलेक्टेड होते, ते आता नॉमिनेटेड असतील मेजॉरिटी त्यांची. त्याच्यानंतर ते कोरम 25 ते 13 मिनिमम सदस्य असले पाहिजेत. आणि मीटिंग प्रत्येक क्वार्टर्सला होईल. असे आता बघा, ते तुम्हाला आता मी ग्रुपवरती शेअर केलेलं आहे, ते तुम्ही वाचा. मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाच्या ऐवजी नॅशनल मेडिकल कमिशन झालं. आता याच्या अंतर्गत काय केलं जातं, तर हे MBBS ची जी फायनल इयरची एक्झाम असते ना,
त्या एक्झामसाठी ती एक्झाम हे नॅशनल मेडिकल कमिशन घेणार आहे आणि ती नेक्स्ट या नावाने ओळखली जाणार आहे. नॅशनल मेडिकल कमिशन MBBSच्या अंतिम परीक्षेसाठी नेक्स्ट नावाची एक परीक्षा घेणार आहे. नेक्स्टचं लॉंग फॉर्म आहे नॅशनल एक्झिट टेस्ट, म्हणजे तुम्ही MBBS मधून नेक्स्ट एक्झिट होत आहे. आणि तिच्यानंतर ह्या NMC मध्ये म्हणजे नॅशनल मेडिकल कमिशन मध्ये अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, असेसमेंट बोर्ड आणि त्यानंतर इथिकल बोर्ड, ह्या 4 बोर्डांचं एकत्रीकरण करून हे बोर्ड स्थापन करण्यात आलेले आहे किंवा ह्याच्या अंतर्गत हे 4 बोर्ड काम करणार आहेत. मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाच्या ऐवजी कोणत्या संस्थेची स्थापना करण्यात आली? सरळ प्रश्न येऊ शकतो. नॅशनल मेडिकल कमिशन, त्याच्यानंतर कमिशन येऊ शकते किंवा इन्स्टिट्यूट येऊ शकते, असे वेगवेगळे नावं येऊ शकतात. त्याच्यामुळे नॅशनल मेडिकल कमिशनची स्थापना झालेली आहे. MBBSच्या अंतिम परीक्षेसाठी त्यांनी नेक्स्ट नावाची परीक्षा घेणार आहेत, नॅशनल एक्झिट टेस्ट. आणि ह्या NMC अंतर्गत अंडर ग्रॅज्युएटसाठी एक बोर्ड असेल, पोस्ट ग्रॅज्युएटसाठी एक बोर्ड असेल, असेसमेंट बोर्ड एक असेल आणि इथिकल बोर्ड, हे 4 बोर्ड काम करतील. त्याच्यानंतर पुढची चालू घडामोडी आहे, महाराष्ट्राकडून हुतात्मा झालेले असतील ना, जे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, पॅरामिलिटरी याच्यामध्ये जे हुतात्मा होतील, जे महाराष्ट्रातले रहिवासी आहेत, शहीद होतील, त्यांना 1 कोटीचं मानधन सरकार देणार आहे, महाराष्ट्र सरकार, 1 जानेवारी 2019 पासून. हे लक्षात ठेवा, कारण महाराष्ट्र शासनानं खूप मोठं पाऊल उचललेलं आहे, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवणं अगत्याचं आहे तुम्हाला. आता त्याच्यानंतर पुढचं आहे, तुम्हाला मी इथे एक शेअर करतोय बघा, जम्मू काश्मीर बाबतचं एक PDF शेअर केलेली आहे, फोटो शेअर केलेली आहे. तुम्हाला एक फोटो शेअर केलेल्या ग्रुपवरती तुम्ही पाहू शकता, कोणती आहे? जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयक 2019. ज्या याच्यामध्ये जे दिलेलं आहे हे इतकंच लक्षात ठेवा, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही येणार नाही परीक्षेला. तर पहिलं काय तुम्हाला मी सांगतो, लक्षात ठेवा. आता जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयक 2019, ह्या विधेयकाच्या वेळेस लोकसंसदेमध्ये 2 ठराव आणि 1 विधेयक मांडलेलं होतं. 2 ठराव कोणते कोणते होते? तर जम्मू काश्मीरचा आदेश जो 1954 होता तो पाडण्यासाठी, म्हणजे तो मागे घेण्यासाठी एक ठराव मांडलेला होता. आणि त्याच्यानंतर कलम 370 रद्द करण्यासाठी एक ठराव मांडलेला होता. त्याच्यानंतर एक विधेयक मांडलेलं होतं, कोणतं? जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयक 2019. ह्या 3 बाबी मांडलेल्या होत्या. ह्या सर्व बाबी, ठराव आणि पुनर्रचना विधेयकावर साध्या बहुमताने निर्णय घेण्यात आलेला आहे. परीक्षेमध्ये येऊ शकतं विशेष बहुमताने घेतला, तर नाही, साध्या बहुमताने घेतलेला आहे. 5 ऑगस्ट 2019 रोजी राज्यसभेनं पास केलं हे ठराव आणि विधेयक. त्याच्यानंतर लोकसभेने 6 ऑगस्टला म्हणजे दुसऱ्या दिवशी पास केलेलं आहे. हे दोन्ही विधेयक दोन्हीकडे गृहमंत्री अमित शहा यांनी मांडलेले आहेत. परीक्षेला असं पण येऊ शकते की हे कोणी मांडले. त्याच्यानंतर पुढचं आहे, हे विधेयक जे पुनर्रचना विधेयक होतं ते लागू कधी झाला हा कायदा? तर 31 ऑक्टोबर 2019 आपले सरदार पटेल यांचा जयंती असते त्या दिवशी, 31 ऑक्टोबर दिवशी. हे लक्षात ठेवा, 31 ऑक्टोबर 2019 रोजी हे विधेयक लागू झालं. ते तुम्हाला लक्षात ठेवणं, म्हणजे अशा वेगवेगळ्या गोष्टी 31 ऑक्टोबर आहे म्हणून ते लक्षात ठेवायला हवं. त्याच्यानंतर आता काय, याच्यामध्ये काय काय चेंजेस झाले तुम्हाला फोटोमध्ये दिसतंय बघा. आता लडाख, युनियन टेरिटरीज झाल्या 2, म्हणजे युनियन टेरिटरीज म्हणजे केंद्रशासित प्रदेश बनले. कोणते कोणते? जम्मू काश्मीर एक असलेलं, जम्मू काश्मीर टेरिटरी बनली विथ असेंब्ली असलेलं, म्हणजे विधानमंडळ असलेलं, आणि लडाख विदाऊट असेंब्ली असलेलं. तिच्या खाली लोकसंख्या पण दिलेली आहे बघा, इकडं 2.74 लाख लडाखची लोकसंख्या आहे आणि त्याचा स्क्वेअर किलोमीटर किती आहे? 59 स्क्वेअर किलोमीटर, 59,000 स्क्वेअर किलोमीटर त्यांचं क्षेत्रफळ आहे. आणि जम्मू काश्मीरचं 1 लाख. हे परीक्षेला येऊ शकतं, म्हणजे ह्यांचं विभाजन इतकं झालं, पॉप्युलेशन इतकी आहे. आणि आता त्याच्यानंतर जम्मू काश्मीर आफ्टर आर्टिकल 370 रिवोक्ड, ते झाल्यानंतर काय काय झालं बघा चेंजेस. त्यांचे जे म्हणजे नागरिकत्व होतं, एक सिंगलच नागरिकत्व आलं, बरोबर. त्याच्यानंतर काय झालं, त्यांच्यामध्ये कलम 360 जे राज्यघटनेचं कलम होतं, आर्थिक आणीबाणी पूर्वी जम्मू काश्मीरमध्ये लागू करण्यात येत नव्हती, ते आता लागू करता येते. त्याच्यानंतर जम्मू काश्मीरच्या लोकांना जे सर्व विशेष अधिकार जे होते ते रद्द झाले. जम्मू काश्मीरची राज्यघटना होती ती कालबाह्य झाली. सेंट्रल गव्हर्नमेंटचे सर्व कायदे जम्मू काश्मीरला लागू झाले. त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांना इतर राज्याप्रमाणे अधिकार प्राप्त झाले. तिथे तिरंगा हा एकच ध्वज आला. त्याच्यानंतर कलम 35A हे रद्द झालं. त्या 35A मध्ये काय होतं की जम्मू काश्मीर मधील नागरिकांना दुहेरी नागरिकत्व होतं, ते रद्द झालं. आणि भारतातल्या कोणत्याही नागरिकाला तिथे स्थावर मालमत्ता खरेदी करता येतं. ह्या सर्व बाबी चेंजेस झालेल्या आहेत.
त्याच्यानंतर आणखी काय झालं, विधानसभा, जे जम्मू काश्मीर हे विधानसभा असलेला केंद्रशासित प्रदेश बनला आहे, तर तिथं 114 सदस्यीय विधानसभा बनली. तिथली विधानसभा पूर्वी 6 वर्षाची होती, ती आता 5 वर्षाची झालेली आहे आणि तिथलं जे विधान परिषद होतं ते बरखास्त करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर तिथलं पोलीस हे सरकार म्हणजे सेम सरकार हे दिल्लीप्रमाणे तिथलं शासन चालणार आहे आणि जे विधान सभा नसलेलं लडाख आहे ना, लडाख मधलं पूर्ण सरकार हे चंडीगड प्रमाणे, चंडीगडचे जे नियम आहेत ते सर्व लडाखला लागू होणार आहेत, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जम्मू काश्मीरचे जे फोटो शेअर केलेली आहे तितकी पण वाचली तर ती भरपूर आहे. त्याच्यानंतर आहे नवीन एक कायदा सरकारने, ग्राहक संरक्षण कायदा 2019. साधा प्रश्न येऊ शकतो, ग्राहक संरक्षण कायदा 2019 हा कोणत्या कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे? तर स्टेटमेंटमध्ये येऊ शकतं ग्राहक म्हणजे आलेला आहे बघा, राज्यसेवेला आलेला आहे, कंबाईनला पण प्रीला आलेला आहे. त्याच्यानंतर ग्राहक संरक्षण कायदा 2019 हा पूर्वीच्या कोणत्या कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली? डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो. तर तुम्हाला लक्षात ठेवा, ग्राहक संरक्षण कायदा 1986 चा होता, त्याच्यामध्ये सुधारणा केलेली आहे 2019 मध्ये. आता ह्या नवीन काय काय आलं, जे आपण ऑनलाईन शॉपिंग वगैरे करतो ना, ह्या पण बाबी हिच्यामध्ये ऍड झाल्यात. ऑनलाईन शॉपिंग, टेलिकम्युनिकेशन. 1986 चा विचार करा, त्यावेळेस मोबाईल होते का? नाही. ऑनलाईन शॉपिंग होती का? नाही. तर त्याच्यामुळे त्या बाबी त्याच्यामध्ये इन्क्लुडेड नव्हते. आता काय झाल्यात? इन्क्लुडेड आलेले आहेत. ऑनलाईन शॉपिंग, टेलिकम्युनिकेशन यांचा सुद्धा ऍड झालेला आहे. त्याच्यानंतर आपण फ्लिपकार्ट, अमेझॉन वरती पाहतो 10 डेज रिटर्न, 10 दिवसात परत करायचं घेतलेली खरेदी केलेली वस्तू, ते आहे. आता याच्यामध्ये काय केलं त्यांनी, नवीन काय काय बाबी आल्यात बघा सुधारणामध्ये. ग्राहक संरक्षण कायदा 1986 मध्ये 86 या कायद्याच्या ऐवजी नवीन ग्राहक संरक्षण कायदा 2019 आलेला आहे. त्याच्यामध्ये नवीन बाबी कोणत्या कोणत्या आल्या तर टेलिकम्युनिकेशन, ऑनलाईन शॉपिंग यांचा सुद्धा समावेश केलेला आहे वस्तूमध्ये. 30 दिवसामध्ये वस्तू परत करून घेणे कंपनीवर बंधनकारक आहे. त्याच्यानंतर एक नवीन अथॉरिटी स्थापन झालेली आहे, सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटी. ही नवीन अथॉरिटी स्थापन झालेली आहे. त्याच्यानंतर जिल्हा मंच, राज्य मंच आणि राष्ट्रीय मंच असे 3 मंच होते पूर्वी. त्या मंचना काही ठरवून अधिकार दिले होते, म्हणजे तुम्ही ठराविक बाबीपर्यंतच तुमच्याकडे खटले चालवू शकता, असे अधिकार होते. ते अधिकार वाढवलेले आहेत. म्हणजे आता जिल्हा मंच आहे ना, पूर्वी 20 लाखापर्यंत त्यांना मर्यादा होती. 20 लाखापर्यंत एखाद्या वस्तूची किंवा एखाद्या घटकाची किंमत असेल तरच तुम्हाला खटला चालवायचा होता, परंतु आता ते 1 कोटीपर्यंत केलेलं आहे जिल्हा मंचाकडे. त्याच्यानंतर राज्य मंचाकडे 10 कोटीपर्यंत, 1 कोटी ते 10 कोटीपर्यंत. त्याच्यानंतर राष्ट्रीय मंचाकडे 10 कोटीपेक्षा जास्त, हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्याची PDF नाही माझ्याकडे, फोटो ते शेअर करेन मी नंतर. त्याच्यानंतर पुढचं आहे एक सुभाष महाजन खटला. परीक्षेला येऊ शकतं. सध्या चर्चेत असलेला म्हणजे 2019 मध्ये चर्चेत असलेला सुभाष महाजन खटला काय होता? तर इतकंच लक्षात ठेवा, सुप्रीम कोर्टाने असा एक निर्णय दिला होता सुभाष महाजन खटल्यामध्ये की अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत जो खटला भरण्यात म्हणजे जो काय आपल्याला तक्रार करण्यात येणार आहे त्या तक्रारीच्या अगोदर DYSP दर्जाच्या अधिकाऱ्याने चौकशी करावी, नंतरच त्या व्यक्तीला अटक करावं. अटक करण्यापूर्वी DYSP दर्जाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करावी, ही सुभाष महाजन खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टानं आदेश दिलेला होता. परंतु तो आदेश कॅन्सल करून SC/ST अॅट्रॉसिटी ऍक्ट 1989 मध्ये केंद्र सरकारने दुरुस्ती केली. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की सुप्रीम कोर्टानं जो DYSP दर्जाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यानंतरच अटक करावं, ही बाब होती ना, ती काढून टाकण्यात आलेली आहे. हे इतकं लक्षात ठेवा. आता आणि एक महत्वाचं आहे, 2 चाइल्ड पॉलिसी. म्हणजे 2 जर मुलं असतील, 2 पेक्षा जास्त मुलं असतील तर तुम्हाला सरकारी नोकरी भेटणार नाही. महाराष्ट्रामध्ये आहे, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. तर ही अशीच पॉलिसी कोणत्या राज्यांनी लागू केलेली आहे तर आसाम 2001 जानेवारी 2021 च्या नंतर ज्यांना 2 मुलं होतील त्यांना सरकारी नोकरी भेटणार नाही, असं आसाम सरकारने जाहीर केलेलं आहे. यापूर्वी असं महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थान, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थान ह्या 3 राज्यांनी अशी पॉलिसी आणलेली होती. त्याचप्रमाणे आता आसामने पण आणलेली आहे. त्याच्यानंतर एक देश एक भाषा ह्या बाबत एक आपलं जर नवीन जे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2019 चर्चेत होती, त्यामध्ये एक देश एक भाषा ही बाब चर्चेला आलेली होती. त्याच्या अनुषंगाने संविधानातले काही कलम आपल्याला पाठ असणं महत्वाचे आहेत, कारण त्याच्या त्याला टच म्हणजे त्याच्याशी संबंधित पॉलिटीमध्ये प्रश्न येऊ शकतो डायरेक्ट आर्टिकल म्हणून. आता 351 कलम कशा संबंधित आहे बघा,
केंद्र सरकारचे काही कर्तव्य सांगितलेले आहेत कलम 351 मध्ये, की हिंदी भाषेचा प्रचार करणे, हिंदी भाषा समृद्ध करणे हे केंद्र सरकारचं कर्तव्य आहे असं 351 मध्ये सांगितलेलं आहे. संसदेमध्ये वापरली जाणारी भाषा हे कोणत्या कलमामध्ये आहे तर कलम 120. विधानसभेमध्ये वापरली जाणारी भाषा ही कोणती आहे तर कलम 210 मध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर कलम 343 मध्ये काय सांगितलेलं आहे की प्रशासकीय कामकाजासाठी केंद्र सरकारची भाषा ठरवण्याचा अधिकार संसदेला आहे आणि तिच्यासाठी 1963 ला भाषा कायदा केलेला आहे. सगळं व्यवस्थित चालू आहे, काही प्रॉब्लेम नाही कोणाला? हा, एकदम व्यवस्थित आपलं चालू आहे लेक्चर. त्याच्यानंतर पुढची चालू घडामोडी आता सगळ्यात महत्वाची इलेक्शन, म्हणजे 2019 मध्ये झालेलं इलेक्शन, त्याच्या संबंधित एक मी तुम्हाला हे शेअर करतोय, फोटो शेअर करतोय, ती पहा. तिच्यामधनं तुम्हाला बऱ्यापैकी बाबी कव्हर होऊन जातील. हे तुम्ही इतकी पण पीडीएफ वाचली ना, म्हणजे फोटो पाहिले ना, तर तुम्हाला भरपूर गोष्टी त्याच्यातनं कव्हर होणार आहेत. आता ही कितवी लोकसभा होती? 17व्या लोकसभेसाठी डायरेक्ट प्रश्न येतो कंबाईनला. कितव्या लोकसभे म्हणजे 17व्या 16व्या असं कन्फ्युज होऊ शकतं. 17वी लोकसभा होती, 17 खतरा असं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 17वी लोकसभा 7 फेजेस मध्ये. फेजेस किती होत्या? 7 फेजेस 17वी. त्यानंतर चीफ इलेक्शन कमिशनर कोण होते? सुनील अरोरा. इथं तुम्हाला 3 बाबी ह्या एका फोटोमध्ये तुम्हाला काय काय बघा काय काय कव्हर झालेलं आहे. 7 फेजेस, 243 टोटल सीट्स. त्याच्यानंतर काय 23 मार्चला काउंटिंग झालेली होती. सुनील अरोरा चीफ इलेक्शन कमिशनर होते. ह्या बाबी तुम्हाला ह्या फोटोतनं आठवतात. त्याच्यानंतर आता जिंकलेल्या सीट्स ह्या थोडं महत्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये जिंकलेल्या सीट किती आहेत? भाजपनी 303 जिंकलेल्या होत्या, बरोबर. काँग्रेसनी 52. ज्या महत्वाच्या जोड्या लावा म्हणून विचारू शकतं. भाजपने 303, काँग्रेस 2 नंबरचा पक्ष 52 आहेत. डीएमके जो तमिळनाडूतला पक्ष आहे स्टॅलिनचा, त्यांनी 23 जागा जिंकलेल्या आहेत, जे आता तमिळनाडूचे मुख्यमंत्री झालेले आहेत, स्टॅलिन. त्याच्यानंतर तृणमूल काँग्रेस, ममता बॅनर्जी यांचा पक्ष, त्यांनी 22 जागा जिंकलेल्या आहेत. वेस्ट बेंगॉलमध्ये येतो त्या सुद्धा मुख्यमंत्री आहेत. त्याच्यानंतर वायएसआर काँग्रेस, वायएसआर जो आंध्र प्रदेशमध्ये आहे आणि त्याचे वायएसआर रेड्डी ते सुद्धा आंध्र प्रदेशमध्ये त्यांचे मुख्यमंत्री आहेत. ते झाल्या 22 जागा. आणि शिवसेना जी महाराष्ट्रात आहे आणि त्याचे सुद्धा महाराष्ट्रामध्ये सीएम आहेत, पक्षप्रमुख. म्हणजे तुम्ही अगोदर लक्षात ठेवा, सुरुवातीचे दोन कोण कोण आहेत? भाजप 303 जागा, काँग्रेस 52 जागा, डीएमके म्हणजे स्टॅलिन 23, ममता बॅनर्जी 22, वायसीआर रेड्डी आहेत ते आंध्र प्रदेशचे, ते सुद्धा 22, आणि शिवसेना उद्धवजी ठाकरे 18 सीट. असं तुम्ही लक्षात ठेवू शकता ह्याच्या बाबतीत. त्यानंतर टोटल एनडीएला किती भेटल्या होत्या तर 353, युपीएला 92 जागा भेटलेल्या होत्या. ह्या इतकं तुम्हाला लक्षात ठेवायचं. 7 फेजेस मध्ये प्रश्न म्हणजे आलेला आहे ते गेल्या 2017च्या काहीतरी कंबाईनला, की युपी मध्ये किती फेजेस मध्ये इलेक्शन झालेलं होतं, युपी विधानसभेचं किती फेजेस मध्ये इलेक्शन झालेलं होतं, डायरेक्ट प्रश्न आलेला होता. म्हणजे त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवणं ते महत्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे 7 फेजेस, 17वी लोकसभा, सुनील अरोरा चीफ इलेक्शन कमिशनर, ते तर भाजपा 303. हे तुम्हाला फोटो शेअर केलेला आहे. त्याच्यानंतर पुढचं महाराष्ट्रामध्ये काय लोकसभेच्या बाबतीत सर्वाधिक सीट कुणाला? बीजेपीला 23 आहेत, शिवसेनेला 18, राष्ट्रवादीला 4, त्यानंतर काँग्रेसला 1, एमआयएम ला 1 आणि अपक्ष 1. हे जे एक आलेले आहेत ना, काँग्रेसचे, राष्ट्रवादी आणि एमआयएम, हे कोणते हे लक्षात ठेवा. काँग्रेसची चंद्रपूरची सीट आहे, त्यानंतर एमआयएम औरंगाबाद आहे, ते लक्षात ठेवा कारण ते येऊ शकतं जोड्याला म्हणून. अपक्ष अमरावतीची. आता त्याच्या अनुषंगाने तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे, लोकसभेमध्ये एससी साठी किती जागा रिझर्व्ह आहेत, जे नवीन घटना दुरुस्ती विधेयक पण झालेलं आहे. एसटी साठी किती आहेत, महाराष्ट्रामध्ये एससी साठी आणि एसटी साठी किती आहेत. आता लोकसभेमध्ये एससी साठी रिझर्वेशन किती आहे तर ते आहेत 84 सीट आहेत, सर्वाधिक उत्तर प्रदेशमध्ये आहेत, बरोबर. त्याच्यानंतर एसटी साठी 47 सीट रिझर्व्ह आहेत लोकसभेमध्ये आणि सर्वाधिक एमपी मध्ये म्हणजे मध्य प्रदेशमध्ये आहेत. महाराष्ट्रामध्ये एसटी साठी 4 आहेत आणि एससी साठी 5 आहेत, बरोबर. ह्या लक्षात ठेवा. आणि त्या कोणत्या तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कमेंट सुद्धा करा, मी तुम्हाला ते शेअर करेन, तुम्ही आठवायचा प्रयत्न करत राहा.
त्याच्यानंतर पुढचं आहे लोकसभेसोबत झालेले काही निकाल होते. सिक्कीम, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि ओडिसा. सिक्कीम आणि आंध्र प्रदेशमध्ये थोडं ड्रास्टिक चेंज झालेलं होतं, म्हणजे नवीन सरकार आलेली होती. त्याच्यामुळे ते तुम्हाला पाठ करणं, म्हणजे जर 2019 चालू घडामोडी आल्या तर त्याच्यामध्ये हे विचारू शकतं. कारण सिक्कीम क्रांती मोर्चा जो 25 वर्ष ज्यांचं सरकार होतं त्यांना पाडून तो सिक्कीम क्रांती मोर्चा यांचं सरकार आलेलं आहे. त्यांनी 32 सीट आहेत सिक्कीमच्या विधानसभेमध्ये, त्यापैकी 17 सीट जिंकून सिक्कीम क्रांती मोर्चाने इलेक्शन जिंकलेलं आहे. त्याच्यानंतर YSR काँग्रेस 175 पैकी 151 जगनमोहन रेड्डी हे आपले तिथले हे झालेले काय आपलं सॉरी जगनमोहन रेड्डी हे सीएम झालेले आहेत. हे तुम्हाला तिथं लक्षात येतं. तर अरुणाचल प्रदेशमध्ये पण भाजपचं सरकार आहे आणि ओडिसामध्ये बिजू जनता सरकार आलेलं आहे. त्यानंतर आता पुढचं आहे महाराष्ट्राची विधानसभा. त्याच्या सुद्धा इलेक्शन झालेल्या होत्या कधी आपल्या ऑक्टोबर महिन्यामध्ये. त्यामध्ये सर्वाधिक जागा कोणाच्या होत्या? तर सर्वाधिक जागा बीजेपी 105, शिवसेना 56, राष्ट्रवादी 54, काँग्रेस 44, मनसे 1 आणि MIM 2. ह्या तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे सगळ्यात महत्वाची बाब, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आणि नवीन मुख्यमंत्री. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट तिसऱ्यांदा लागलेली होती. 12 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर मध्ये 11 दिवसासाठी होती. यापूर्वी 1980 मध्ये लागली होती आणि 2014 मध्ये दोन्ही म्हणजे तीनही वेळेस तुम्ही लक्षात ठेवू शकता पवार साहेबांच्या कृपेमुळे, म्हणा तुम्हाला ट्रिकमुळे लक्षात राहतं. 1980 ला पण त्यांच्यामुळेच, 2014 ला पण ते सरकारमधून बाहेर पडल्यामुळं, आणि इथे पण लक्षात ठेवता येतं तिसऱ्यांदा 1980, 2014 आणि 2019 असं 3 वेळेस महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे इंडियन रँकिंग सोसायटी. आपलं जे विद्यापीठांचे रँकिंग आहे ना, तिच्यासाठी एक सोसायटी स्थापन करणार आहे सरकार, आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रँकिंग फ्रेमवर्क म्हणून आपलं एक रँकिंग ठरवलं जाते. 2019 मध्ये IIT मद्रास टॉपला होतं. त्याच्यानंतर पुढचं आहे GI टॅग. GI टॅगच्या बाबत एक मिनिट, GI टॅगच्या बाबत आपल्याकडे आहे का? हा नाही. GI टॅगच्या बाबत काय, GI टॅग जो दिला जातो जॉग्राफिकल इंडिकेशन ऍक्ट 1999च्या कायद्यानुसार GI टॅग दिला जातो. हे अगोदर लक्षात ठेवा. GI टॅग कोणत्या कायद्यानुसार दिला जातो, आणि 2019 मध्ये दार्जिलिंगची ग्रीन चहा आणि पांढरा चहा, ग्रीन टी आणि व्हाईट टी, याला 2019 मध्ये GI टॅग दिलेलं आहे. त्याच्यानंतर एक सिंगल इमर्जन्सी म्हणजे एकच आपत्कालीन हेल्पलाईन तयार केलेली आहे सरकारने 112 नंबरची. आता अयोध्या खटल्याचा पण निकाल 9 नोव्हेंबर 2019 रोजी लागलेला आहे. 9 नोव्हेंबर 2019 अयोध्या निकाल लागलेला आहे. तिचे त्यावेळेस 5 सदस्यांचं बेंच होतं. 5 वर्सेस 1 म्हणजे सर्व मतांनी एकमताने हा निर्णय दिलेला होता. त्यावेळेस त्याचे सरन्यायाधीश होते आपल्या सुप्रीम कोर्टाचे रंजन गोगोई. त्याच्यानंतर ही वादग्रस्त जागा जी होती अयोध्येतली, ती पूर्ण राम मंदिर बांधण्यासाठी परवानगी दिलेली आहे. सुन्नी बोर्डाला अयोध्येच्या ठिकाणी 5 एकर जागा देण्याचं ठरलेलं होतं. निर्मोही आखाड्याला कोणताही अधिकार नाही असं ठरलेलं होतं. हा परीक्षेला येणार नाही असं मला वाटतं. म्हणजे एक तुम्ही लक्षात ठेवा, थोडं हे आहे त्याच्यामुळं इतकं लक्षात परीक्षेला इतकं येणार नाही याच्या बाबतीत. त्याच्यानंतर जे कर्नाटक कल्याण म्हणजे कर्नाटक हैदराबाद कल्याण कर्नाटकच्या ईशान्येकडचे जे 6 जिल्हे होते, जे पूर्वी हैदराबाद कर्नाटक प्रदेश म्हणून होतं, म्हणजे हैदराबाद संस्थानामधले जे 6 जिल्हे होते जे पूर्वी नंतर कर्नाटक राज्यामध्ये गेलेले होते, त्या प्रदेशाला हैदराबाद कर्नाटक प्रदेश मानला जायचा. तो आता नामांतरण कल्याण कर्नाटक असं केलेलं आहे. हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर एक महत्वाचं आहे ऑपरेशन थ्रिस्ट म्हणजे तहान असलेलं ऑपरेशन थ्रिस्ट. RPF रेल्वेचं जे पोलीस फोर्स आहे, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स ऑपरेशन थ्रिस्ट राबवलेला आहे. रेल्वेमध्ये आता आपण पाहताना बघतो जे बॉटल्या अवैधरित्याने पाण्याच्या बॉटल आहेत ना, अवैधरित्याने हे केलं जातं म्हणजे विकल्या जातात. त्याच्यावर प्रतिबंध घालण्यासाठी RPF म्हणजे रेल्वे प्रोटेक्शन फोर्सनी ऑपरेशन थ्रस्ट राबवलेलं आहे. ते लक्षात ठेवा, हे येऊ शकतं. त्यानंतर इन्स्टिट्यूशन ऑफ इमिनन्स दर्जा, इन्स्टिट्यूट ऑफ इमिनन्स दर्जा हा एक दर्जा दिला जातो केंद्र सरकारकडून 2016 पासून. त्याच्यामध्ये 10 शासकीय आणि 10 खाजगी संस्थांना हा दर्जा दिला जाणार आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे सप्टेंबर महिना पोषण महिना म्हणून 2019 मध्ये सप्टेंबर महिना हा पोषण महिना म्हणून साजरा केलेला आहे. हे परीक्षेला येऊ शकतं. जे तुम्हाला आता मी फोटो शेअर केलेली आहे पोषण महिन्याची, ती पहा. त्याच्यामध्ये दिलेलं आहे पोषण अभियान.
पोषण अभियानाची सुरुवात मार्च 2018 रोजी राजस्थान मधून झालेली आहे. पोषणचं लॉंग फॉर्म होतो प्राईम मिनिस्टर म्हणजे पीएम्स ओव्हर रिचिंग स्कीम फॉर होलिस्टिक न्यूट्रिशमेंट असं त्याचं अभियान आहे. पोषण अभियान ठेवा लक्षात. लाभार्थी कोण कोण आहे त्याचं? 0 ते 6 महिन्याचे बालके, स्तनदा माता आणि गर्भवती माता. हे तुम्ही इतकी पीडीएफ म्हणजे जे फोटो पण केली ना ती भरपूर होऊन जाईल. त्यानंतर पोषण महिना सप्टेंबर 2019 हे लक्षात ठेवा. तिच्यानंतर पुढची बाब आहे, पुढची आहे मानवाधिकार संरक्षण विधेयक 2019 जे 1993चा कायदा होता त्याच्यामध्ये दुरुस्ती केलेली आहे 2019 मध्ये. ही सुद्धा दुरुस्ती खूप महत्वाची आहे. 93च्या कायद्यामध्ये 2019 मध्ये दुरुस्ती, हे लक्षात ठेवा. हे खूप खूप महत्वाचं आहे. ते फिक्स परीक्षेला येऊ शकतं. मानवाधिकार संरक्षण विधेयक 1993 ला 2019 मध्ये सुधारणा केलेली आहे. त्याच्यामध्ये काय काय केलंय बघा. पूर्वीचा जो 1993चा कायदा होता ना त्याच्यामध्ये नॅशनल ह्युमन राईट कमिशन राष्ट्रीय मानवाधिकार आयोग होता. त्याच्या अध्यक्षांची म्हणजे अध्यक्ष कोण असेल तर सुप्रीम कोर्टाचा सीजीआय म्हणजे मुख्य न्यायाधीशच त्याचा अध्यक्ष होऊ शकतो अशी तरतूद होती. म्हणजे सरन्यायाधीशच अध्यक्ष होईल 93च्या कायद्यामध्ये. आता 19 मध्ये काय दुरुस्ती केली तर कोणताही न्यायाधीश, सुप्रीम कोर्टातला कोणताही न्यायाधीश म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये असलेला कोणताही न्यायाधीश, माजी न्यायाधीश हे NHRC म्हणजे नॅशनल ह्युमन राईट कमिशनचे अध्यक्ष होऊ शकतात. पूर्वी फक्त सरन्यायाधीश होतं, आता ते सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश असं केलेले आहे. पूर्वी काय होतं, सदस्य संख्या मानवाधिकाराचे ज्ञान असलेले 2 व्यक्ती होत्या, त्या आता 3 केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये 1 महिला कंपल्सरी केलेली आहे. त्याच्यानंतर पदसिद्ध सदस्य होते पूर्वीच्या कायद्यामध्ये SC कमिशन, ST कमिशन, महिला आयोग या आयोगाचे जे अध्यक्ष होते ना हे कंपल्सरी होते. आता ते वाढवलेलं आहे. SC ST महिला तरी आल्याच, त्याच्यानंतर मागासवर्गीय आयोग, बाल हक्क आयोग आणि अपंग आयोग यांचे पण अध्यक्षांना ऍड केलेलं आहे. पूर्वी 3च अध्यक्ष होते पदसिद्ध, आता ते 6 झालेले आहेत. आता अध्यक्षांचा कार्यकाळ पूर्वी किती होता? 5 वर्ष आणि 70 वर्ष. जे अगोदर येईल ते होतं अगोदर 93च्या कायद्यामध्ये. आता काय केलं त्यांनी 3 वर्ष किंवा 70 वर्ष, 3 वर्ष कमी. आणि अनेक चेंजेस काय, राज्य म्हणजे मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षाची तरतूद काय होती तर उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीशच, माजी मुख्य न्यायाधीशच होऊ शकत होता, परंतु ती तरतूद काढून माजी मुख्य किंवा कोणताही न्यायाधीश हायकोर्टाचा अशी तरतूद केलेली आहे. आता तुम्हाला फास्ट मध्ये सांगतो ते पहा कोणते कोणती केली. 2019 मध्ये जे नॅशनल ह्युमन राईट कमिशन असेल, मानवाधिकार आयोगाचा अध्यक्ष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा माजी न्यायाधीश होऊ शकतो. पूर्वी सरन्यायाधीश होतं फक्त, ती कॅन्सल करून माजी न्यायाधीश केलं. सदस्य संख्या मानवाधिकाराचे ज्ञान असलेल्या पूर्वी 2 होत्या, त्या 3 केल्या आणि त्यामध्ये 1 महिला कंपल्सरी केली. त्यानंतर पदसिद्ध सदस्य SC ST महिला अगोदरच होते. मागासवर्गीय, बाल आणि अपंग आयोगाचे 6 सदस्य वाढवलेले आहेत. त्याच्यानंतर आहे अध्यक्षांचा कार्यकाळ पूर्वी 5 वर्ष किंवा 70 असं होता, आता 3 वर्ष केलेलं आहे. त्यानंतर राज्य आयोगाच्या अध्यक्षाचं काय होतं, माजी मुख्य न्यायाधीश हायकोर्टाचे पाहिजे होतं कंपल्सरी, ते कॅन्सल झालं आणि हायकोर्टाचे मुख्य किंवा इतर न्यायाधीश पण होऊ शकतात, ही तरतूद केलेली आहे. आता त्याच्यानंतर आहे आंतरराष्ट्रीय, ज्या आयोगाला खूप आवडतात. हे एक तुम्हाला फोटो शेअर करतो जे तुम्ही लक्षात द्या. ही परीक्षेला भूगोल किंवा अर्थशास्त्र आणि आपल्या करंट मध्ये पण येऊ शकतं, कारण पंतप्रधानांच्या शपथविधीला हे लोक आलेली होती. बिमस्टेक परिषद आहे बघा. बिमस्टेकची एक फोटो मी शेअर केलेली आहे. ती बिमस्टेकची स्थापना 1997च्या बँकॉक घोषणेनुसार झालेली आहे. त्याचा लॉंग फॉर्म आहे बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टर टेक्निकल आणि इकॉनॉमिक कोऑपरेशन. हिच्या नावातच सगळ्याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्याच्यामध्ये संस्थापक सदस्य कोण होते? भारत, बांगलादेश, श्रीलंका आणि थायलंड, नंतर भूटान, नेपाळ आणि म्यानमार. ह्याच्यामध्ये लक्षात स्पेशल ठेवायचं, बे ऑफ बेंगॉल म्हणलेला आहे म्हणजे बेंगॉलच्या साईडचे देश म्हणलेला आहे, परंतु भूटान आणि नेपाळ ह्याच्यामध्ये ऍड आहेत. हे एक लक्षात ठेवायला हवं. त्याच्यानंतर हे का महत्वाची आहे ही संस्था, तर पंतप्रधानांचा जो 2019 मध्ये शपथविधी झाला, त्या शपथविधीला यांच्या प्रमुखाला या बिमस्टेक परिषदेतले जे हे आहेत मेंबर आहेत त्यांना बोलवलेलं होतं. त्याच्यामुळं ही लक्षात ठेवायला हवी. ह्या बिमस्टेक प्लस मॉरिशस आणि किर्गिझिस्तान ह्या देशांच्या अध्यक्षांना सुद्धा बोलवलेलं होतं.
आता मोदींनी 2014ला सार्कच्या अध्यक्षांना बोलवलं होतं त्यांच्या शपथविधीला, आणि आता बिमस्टेकच्या बोलवलेलं आहे. म्हणून ही जी फोटो आहे ती पूर्ण व्यवस्थित तुम्ही वाचून घ्या. याची स्थापना कधीची आहे? 1997ची आहे. तिच्यानंतर आता पुढचं आहे भारताची नियुक्ती झालेले काही इंटरनॅशनल संस्था आहेत, त्या येऊ शकतं. युनायटेड नेशन हॅबिटाट म्हणून एक संस्था आहे. त्या संस्थेचं पहिलंच एक्झिक्युटिव्ह बोर्ड म्हणजे कार्यकारी मंडळ म्हणून स्थापना झाली त्याच्यामध्ये, त्या संस्थेमध्ये पहिलीच आहे. त्याच्यामध्ये भारताची नियुक्ती झालेली आहे, त्याच्यामुळे ते महत्वाचं आहे. युनायटेड नेशन हॅबिटाट ही एक संस्था आहे. तिचं मुख्यालय नैरोबीमध्ये, आफ्रिकेमध्ये नैरोबीमध्ये आहे. तिची स्थापना 1978ला झालेली आहे या संस्थेची. आणि इंडियाची म्हणजे भारताची ह्याच्या एक्झिक्युटिव्ह बोर्डावर, कार्यकारी मंडळावर निवड झालेली आहे, निवड झालेली आहे. आणि हे पहिलंच कार्यकारी मंडळ आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे युनायटेड नेशननं 2019 ते 2028 हे दशक फॅमिली फार्मिंग म्हणून घोषित केलेलं आहे. मी तुम्हाला फोटो शेअर करतो. युनायटेड नेशन डिकेड ऑफ फॅमिली फार्मिंग, फिक्स परीक्षेला येऊ शकणारा व्हेरी IMP प्रकारचा ही चालू घडामोडी आहे. युनायटेड नेशननं 2019 ते 2028 हे दशक फॅमिली फार्मिंग म्हणून घोषित केलेलं आहे. त्याच्यामध्ये FAO आणि IFAD ह्या 2 संस्था सहभागी आहेत. त्याच्यानंतर पुढचं आहे युनायटेड नेशन सुरक्षा परिषद, सिक्युरिटी काउन्सिल मध्ये सुद्धा भारताची निवड झालेली आहे. आणि ह्याच्यावर प्रश्न ऑलरेडी राज्यसेवेला प्रीला आलेला होता. आता तुम्ही आणखी तो लक्षात ठेवायला हवा. तुम्हाला 2 फोटो शेअर केलेले आहेत बघा आता सिक्युरिटी काउन्सिल मध्ये, त्या तुम्ही वाचून घ्या. त्याच्यामध्ये पहिलं काय, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल भारताची अस्थायी सदस्य म्हणून 2021 ते 22 साठी निवड झाली. त्याच्यामध्ये भारताची कितव्यांदा? 8व्यांदा निवड झालेली आहे. आता सिक्युरिटी काउन्सिल असते युनायटेड नेशनची, त्याच्यामध्ये 5+10 अशी 15 सदस्यीय ती काउन्सिल असते. 5 हे परमनंट मेंबर असतात आणि 10 हे प्रत्येक 2 वर्षांनी नियुक्त होणारे सदस्य असतात. तर तिच्यामध्ये जे परमनंट आहेत, स्थायी मेंबर आहेत, ते कोणते कोणते आहेत? तर लक्षात ठेवा, ते USA, UK म्हणजे अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, रशिया आणि चीन हे 5 परमनंट मेंबर आहेत. आणि बाकी 10 हे अस्थायी मेंबर असतात. ते प्रत्येक 2 वर्षासाठी म्हणजे 2 वर्षासाठी त्यांना निवडलं जातं. त्याच्यानंतर पुढचा आहे मोदींचा जो हाऊडी मोदी इव्हेंट झालेला होता अमेरिकेमध्ये, तो लक्षात ठेवा. कारण डायरेक्ट एक म्हणजे 2014ला किंवा 15च्या वेळेस 16च्या कंबाईनला स्टेटमेंट म्हणजे हे विचारलं होतं वाक्य त्या परिषदे, म्हणजे जी अमेरिकेमध्ये मोदींची जी सभा झाली होती ती कोणत्या वाक्याने त्यांनी सुरुवात केलेली होती असं विचारलेलं आहे. मग आपल्याला हे तरी माहित पाहिजे की हाऊडी मोदी इव्हेंट ह्युस्टन इथे, टेक्सास प्रांतातील ह्युस्टन येथे झालेला होता. हाऊडी मोदी इव्हेंट 22 सप्टेंबर 2019ला महत्वाचा आहे तो. त्याच्यामध्ये तशाच पद्धतीनं केमछो डोनाल्ड ट्रम्प, केमछो असं काहीतरी त्यांचं ह्याच्यामध्ये अहमदाबादमध्ये आपण कार्यक्रम हे घेतलेला होता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा, केमछो म्हणून असं नावाचं. तर हाऊडी मोदी इव्हेंट 22 सप्टेंबर 2019ला मोदींनी ह्युस्टन प्रांतातील टेक्सास येथे घेतलेला होता. हे लक्षात ठेवा, कारण ते हेडलाईन आहे. कोणत्या नावानं असं विचारू शकतात परीक्षेमध्ये. त्याच्यानंतर लिथियमचा पुरवठा, बोलिव्हिया हा भारताचा पुरवठादार असलेला लिथियमचा पुरवठा करणारा देश आहे. हे लक्षात ठेवा. बोलिव्हिया या देशाकडून भारताला इलेक्ट्रॉनिक उपकरणासाठी लिथियमचा पुरवठा होणार आहे. त्याचे संबंधित एक करार झालेला आहे, त्यामुळे ते लक्षात ठेवायला हवं. त्याच्यानंतर बाउगेनवेली या नवीन देशाची निर्मिती झालेली आहे, कारण तो विशेष देश आहे थोडा, त्याच्यामुळे ते लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. पापुआ न्यू गिनी या देशापासून विभक्त होऊन स्वतंत्र बाउगेनवेली हा नवीन देश तयार झालेला आहे 11 डिसेंबर 2019 रोजी. बाउगेनवेली हा देश हा काय कशासाठी विशेष आहे माहिती आहे का? जगातील सर्वाधिक तांब्याचे साठे असलेला देश आहे, म्हणून बाउगेनवेली विभक्त झाला पापुआ न्यू गिनीमुळे, ते लक्षात ठेवायला हवं. आणि तुम्हाला ग्रुपवरती मी आता तो फोटो शेअर केलेला आहे. त्याच्यानंतर पुढचे आहे, पुढचा फोटो मी शेअर केला बघा तुम्हाला, ब्रिक्स परिषदेचा. 11वी ब्रिक्स परिषद ब्राझील येथे झालेली आहे.
हे डायरेक्टच प्रश्न येतात. 11वी ब्रिक्स परिषद ब्राझीलमध्ये झाली, त्याचा अध्यक्ष बेलानारो हे होते. त्याच्यानंतर 2010 साली दक्षिण आफ्रिका सामील झाले. ते सदस्य आणि हे ब्रिक्सचं डायरेक्ट विचारतात. सदस्य आणि हे डायरेक्ट विचारतात, त्याच्यामुळे लक्षात ठेवायला हवं. ती 11वी ब्रिक्स परिषद ब्राझीलमध्ये स्थापना ब्रिक्सची 2006 ला झालेली आहे. मूळ सदस्य ब्राझील, रशिया, भारत आणि चीन होते, 4च होते. 2010 साली 5वा सदस्य दक्षिण आफ्रिका सामील झालेला आहे. हे लक्षात ठेवायला हवं. इतकं ते तुम्हाला मी फोटो शेअर केलेली आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे इंडो आशियान समिट. इंडो आशियान समिट. आता बघा इथे तुम्हाला भरपूर दिसेल आशियान बाबत. हे तुम्हाला इथं फोटो आहे ते 16वी इंडो आशियान समिट बँकॉक मध्ये झालेली आहे 3 नोव्हेंबर 2019 ला. आता आशियान बाबत ना कंबाईनला काय आवडतं की काय माहित नाही, पण आशियानवर मेन्सला तरी प्रश्न असतो आणि प्रीला तरी प्रश्न असतोच. म्हणजे ते आशियान शिवाय मेन्स किंवा प्रीला म्हणजे प्रश्न असतोच असतो. आशियान संस्थेशी रिलेटेड, तिच्याशिवाय ते प्रश्नपत्रिकाच तयार होत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला आशियान बाबत डिटेल माहिती असावी, पाठ करून ठेवा. आशियानची स्थापना साऊथ ईस्ट आशिया साऊथ ईस्ट आशियन नेशन असं त्याचं ते लॉंग फॉर्म वगैरे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तिची स्थापना कधी झालेली आहे? 8/8/1967. 1967 ला स्थापना झालेली आहे. त्याचं मुख्यालय जकार्ता येथे आहे, इंडोनेशियाला. जकार्ता इंडोनेशियाला त्याचं मुख्यालय आहे. आता संस्थापक देश 5 होते, नंतर ऍड झालेले 5 आहेत. ते नकाशावरती तुम्ही ते लक्षात ठेवा. नकाशा त्याचा पहा, मी ग्रुपवरती पण तो नंतर शेअर करेन. आता संस्थापक कोण होते? इंडोनेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर, मलेशिया, थायलंड हे 5 देश संस्थापक होते. आणि इतर देश 5 कंबोडिया, लाओस, ब्रुनई, व्हिएतनाम, म्यानमार. म्हणजे ते साऊथ ईस्ट जे नेशन्स आहेत, आशिया साऊथ ईस्ट असोसिएशन नेशन्स आहेत ना, ते हे सर्व 1967 ला स्थापन झालेल्या जकार्ताला तिची मुख्यालय आहे. संस्थापक आणि इतर देश हे 5 बाबी, हे टोटल 10 सदस्य आहेत. सुरुवातीला 5 होते, नंतर आता 10 झालेले आहेत. हे पाठ करून ठेवा. त्याच्याशिवाय परीक्षेला म्हणजे प्रश्नच तयार होत नाही. प्रत्येक वेळेस परीक्षेला आशियान नेशनवर प्रश्न येतोच. त्याच्यानंतर कोप 24 मी त्याची फोटो शेअर करतो. कोप 24 हे खूप गाजलेली आहे. युनायटेड नेशनची पोलंडमध्ये झालेली होती, कोटावाईन येथे. पोलंड कोटावाईन येथे कोप 24 झालेली आहे. कॉन्फरन्स ऑफ पार्टीज नावानं ओळखलं जातं. त्याचे 2 ते 25 डिसेंबर 2018 मध्ये झालेली होती. आणि इथं ग्रेटा थनबर्ग यांचं भाषण सुद्धा झालेलं होतं. ह्याच्यामुळे हे तुम्हाला फोटो लक्षात येईल. ते पोलंडचे अध्यक्ष आहेत, ते उडी मारून पुढे येत आहेत, बघा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कोप 25 आहे ना, कोप 24 कोटावाईन पोलंड मध्ये झालेली होती आणि कोप 25 मॅड्रिड स्पेन येथे झालेली होती. चिली हा आयोजक होता, पण चिलीमध्ये उठाव झाले होते. त्यांनी असमर्थता दर्शवली होती त्यांच्या देशामध्ये घेण्यासाठी कोप 25, तर ते स्पेनमध्ये भरवण्यात आलं होतं. पण आयोजक आणि अध्यक्षपद हे चिलीकडेच होतं. त्याच्यानंतर तिथं त्या कोप 25 मध्ये ग्लोबल क्लायमॅट रिस्क इंडेक्स प्रकाशित करण्यात आलेला होता, जो जर्मन वॉच या संस्थेने तयार केलेला आहे. आणि भारताचा त्याच्यामध्ये 5वा क्रमांक आलेला आहे. कोप 24 कोटावाईन पोलंड येथे. त्याच्यानंतर कोप 25 मॅड्रिड स्पेन येथे. चिली आयोजक होता, परंतु तिथं असमर्थता दर्शवली, त्यामुळे ते स्पेनमध्ये मॅड्रिड येथे घेण्यात आलं आणि चिलीकडेच अध्यक्षपद होतं. हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे रुपे हे जे डेबिट कार्ड आहे ना, रुपे जे कार्ड आहे ते सौदी अरेबियामध्ये बी आता लॉन्च केलेलं आहे. लक्षात ठेवायला हवं. रुपे आपल्या राष्ट्राचं हे आहे, कार्ड आहे, कार्ड सिस्टीमचं रुपे कार्ड सिस्टीम आहे. तर तिचं सौदी अरेबियामध्ये सुद्धा त्याला परवानगी दिलेली आहे. तर रुपे यापूर्वी कुठे कुठे आहे? तर UAE मध्ये आहे, बहारीन मध्ये आहे, भूटानमध्ये आणि सिंगापूरमध्ये ते चालतं. आपल्याकडे जे ATM जर रुपेचं कार्ड असेल तर त्या देशामध्ये पण तुम्ही चालवू शकता. त्याच्यामुळे लक्षात ठेवायला हवं. त्यानंतर हा खूप महत्वाचा प्रोग्राम आहे एक, फीड आवर फ्युचर. मी तुम्हाला फोटो शेअर केले बघा. फीड आवर फ्युचर हा कार्यक्रम भारतासाठी वर्ल्ड फूड ऑर्गनायझेशन, वर्ल्ड फूड प्रोग्राम यांच्याद्वारे भारतामध्ये फीड आवर फ्युचर हा कार्यक्रम चालू करण्यात आलेला आहे. तो का चालू केला
याच्यासाठी एक तुम्हाला अहवाल पाहावा लागेल. ग्लोबल हंगर इंडेक्स 2019 भारताचा क्रमांक आहे 102. परीक्षेला येऊ शकतं. ग्लोबल हंगर इंडेक्स 2019 भारताचा क्रमांक आहे 102. पूर्वी 2018 मध्ये तो 103 होता. ग्लोबल हंगर इंडेक्स 2019 भारताचा क्रमांक 102. सिरियस सेक्टर म्हणजे वर्गवारीमध्ये येतो. त्यामुळे वर्ल्ड फूड प्रोग्राम यांच्याद्वारे भारतामध्ये फूड आवर फ्युचर हा कार्यक्रम चालू करण्यात आलेला आहे. आपल्याला एक फोटो मी शेअर केलेली आहे, ती पहा. त्याच्यावरनं तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. त्याच्यानंतर पुढचं आहे सौदी अरेबिया. आता परीक्षेला येऊ शकतं. आत्ताच राज्यसेवेला आलेलं प्रमाण, इराणमध्ये महिलांना कोणत्या क्षेत्रामध्ये परवानगी दिलेली होती, फुटबॉल म्हणजे फुटबॉल पाहण्यासाठी कोणाला दिलेलं होतं हे विचारलेला प्रश्न होता ना. तशाच पद्धतीनं सौदी अरेबियामध्ये 2019 मध्ये सौदी अरेबिया देशामध्ये महिलांना सैन्यात काम करण्यासाठी परवानगी दिलेली आहे. त्याच्यामुळे सौदी अरेबिया देशामध्ये महिलांना सैन्यात काम करण्यासाठी परवानगी दिली, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कालिमंतन ही इंडोनेशियाची नवीन राजधानी असेल. कालिमंतन इंडोनेशियाची नवीन राजधानी. पूर्वीची राजधानी कोणती होती त्यांची? जकार्ता. ती जावा बेटावर जकार्ता ही होती. का चेंज केली तर आश्चर्य आहे की लोकसंख्या वाढली, तिथली लोकसंख्या वाढली म्हणून त्यांनी राजधानी चेंज केलेली आहे ती, आणि कालिमंतन इंडोनेशिया लक्षात ठेवा. इंडोनेशियाची पूर्वीची राजधानी जकार्ता जावा बेटावर होती त्याच्यानंतर आता नवीन जी आलेली आहे कालिमंतन ही नवीन त्यांची राजधानी आहे, ती बोर्निओ बेटावर आहे. परीक्षेला येऊ शकतं. त्याच्यानंतर पुढचं आहे श्रीलंकेचा पहिला उपग्रह. श्रीलंकेचा हा इंटरेस्टिंग आहे, ते परीक्षेला येऊ शकतं कारण पहिला आहे. श्रीलंकेचा पहिला आहे त्याच्यामुळे ते लक्षात ठेवा, कारण तो आपला शेजारी देश आहे आणि त्याचं नाव पण खूप युनिक ठेवलंय त्यांनी, रावण 1. त्यांनी रावणला मानतात. श्रीलंका रावणला मानतात असं लक्षात ठेवा. श्रीलंकेचा पहिला उपग्रह रावण 1 हा नासाद्वारे प्रक्षेपित करण्यात आलेला, तसंच लक्षात ठेवायला हवं. नासाद्वारे प्रक्षेपित केलेला आहे. आपला पहिला उपग्रह आपण रशियाद्वारे, तो कोणता तुम्ही लक्षात ठेवायला हवं. पहिला आपला कोणता, त्यांचा कोणता, हे पण ऍड करायला पाहिजे. त्याच्यानंतर पुढचं आहे काठमांडू ते सिलिगुडी बस सेवा सुरू केलेली आहे दररोज. हे नवीन एक बस सेवा होती, एक वेगळा पॉईंट होता म्हणून लक्षात ठेवलं होतं. 750 किलोमीटरची आहे दररोज काठमांडू ते सिलिगुडी. त्याच्यानंतर पुढचं आहे उरल जे आशिया आणि युरोप ह्या देशांना, आपल्या खंडांना वेगळा करणारा जो पर्वतरांग आहे ते उरल. याच्या नावावरनं रशियानं एक आईस ब्रेकर म्हणजे बर्फ तोडणारी हे त्यांनी जहाज तयार केले, तिचं नाव त्यांनी उरल ठेवलेलं आहे आणि ती न्यूक्लिअर पॉवर्ड आहे. न्यूक्लिअर पॉवर्ड आईस ब्रेकर उरल ही जहाज रशियानं तयार केले. रशियानं कोणतं असं युनिक जर केलं ना, ती परीक्षेला येतं. रशिया, अमेरिका, फ्रान्स, UK, ऑस्ट्रेलिया, चायना यांच्या बाबतीत काही वेगळं केले त्यांनी जर असं, तर परीक्षेला येतं. आलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता प्रत्येक पेपरमध्ये. उरल नावाची न्यूक्लिअर पॉवर्ड आईस ब्रेकर जहाज रशियाने, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आर्टमिस, नासाचा हा मिशन आहे आर्टमिस, जो 2024 ला ते मिशन राबवणार आहेत आणि अंतराळवीरांना चंद्रावरती आणखी वेळेस पाठवणार आहेत. आर्टमिस नाव आहे, नासा चंद्रावर माणूस पाठवणार आहेत. आता सगळ्यात महत्वाचा आणखी परीक्षेला आलेला आहे, 1-2 मेन्सला आलेला प्रश्न आहे तो, समलैंगिक विवाहांना मान्यता देणारा पहिला आशियाई देश माहित असायला हवा, तैवान हा आहे. त्याच्यानंतर जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला जागतिक आतंकवादी, हे लक्षात ठेवता येते, जागतिक आतंकवादी म्हणून जैश ए मोहम्मद म्हणजे मसूद अझहर जो जागतिक आतंकवादी म्हणून घोषित केलेला आहे, तो कोणत्या संस्थेचा सदस्य होता किंवा त्यांची संस्था कोणती असं विचारू शकतात, म्हणून ते जैश ए मोहम्मद. त्याच्यानंतर युनायटेड नेशनची जी इन्व्हायरमेंटल असेंब्ली आहे त्याच्यामध्ये भारताने 2 ठराव मांडलेले. ते ठराव कोणते? सिंगल यूज प्लास्टिक ते बंद करा आणि सस्टेनेबल नायट्रोजन मॅनेजमेंट हे त्याचा प्लॅन करा, असे 2 ठराव भारताने मांडलेले आहेत. पूर्वी आपण जो योग दिन आहे आपला साजरा केला जातो, हा सुद्धा आपण ठराव मांडलेला होता आणि तो ठराव मान्य होऊन 2015 पासून आपण योग दिन साजरा करतो. तशाच पद्धतीचे हे 2 ठराव आहेत. त्याच्या बाबतीत नंतर ऍक्टिव्हिटीज होतील युनायटेड नेशन कडनं, परंतु सध्या हे 2 ठराव महत्वाचे आहेत. तशाच पद्धतीने म्हणून, कारण ते ठराव महत्वाचे आहेत, कारण त्याच्यावर ऍक्शन झालं तर ते आपल्याला परीक्षेला येतं प्रत्येक. आता नवीन एक कझाकिस्तानच्या राजधानीचं नामकरण झालेलं आहे.
कझाकिस्तानच्या राजधानीचं नामकरण पूर्वी असताना होतं, आता त्या राजधानीचं नाव त्यांनी नूर सुलतान असं केलेलं आहे. आता दोन राजधानी आहेत ज्या आपल्या शेजारीच राष्ट्र आहेत, म्हणजे शेजारी आपल्या वेगळे एक साईडला येतात, त्याच्यामधले आहेत. तर कोणतं? कालिमंतन आपण इंडोनेशियाची नवीन राजधानी जे त्यांनी नवीन राजधानी केलेली आहे ते पाहिलं, आणि कझाकिस्तानच्या राजधानीचं त्यांनी नामकरण केलेलं आहे. पूर्वीचं असताना होतं, आता ते नूर सुलतान केलंय. नूर सुलतान हे 1990 पासून त्यांचे शासक होते, 30 वर्ष शासक होते. त्यांच्या नावावरनं त्यांनी राजधानीचं नाव केलेलं आहे. आता ही एक महत्वाची बाब आहे, परीक्षेला येऊ शकतं. पुढचं बघा, भारताला ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन OIC चं गेस्ट ऑफ हॉनर म्हणून निमंत्रित केलेलं होतं. गेस्ट ऑफ हॉनर म्हणून निमंत्रित केलेलं होतं OIC मध्ये, ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन. आणि भारतानं पहिल्यांदाच गेला होता भारत, म्हणजे हे पूर्ण इस्लामिक राष्ट्रांची संघटना आहे. तर ती त्यांचं इस्लामिक राष्ट्रासाठी एक ध्येय धोरण असावं म्हणून ती सभा केली, कॉर्पोरेशन केलेलं, कॉर्पोरेशन केलेलं तयार आहे. त्यामध्ये भारत सदस्य नव्हता, पण भारताला ह्यावेळेस बोलवण्यात आलेलं होतं. पहिल्यांदाच गेलेलं आहे भारतानं म्हणून ते लक्षात ठेवायला. आणि इस्लाम UAEनं भारताला निमंत्रण दिलेलं होतं म्हणून भारत गेला. आता ह्या संस्थेबद्दल पाहूया आपण, ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन. तर हिची स्थापना झालेली आहे 1969 ला. 1969 ला स्थापना झालेली आहे. एकूण सदस्य 57 आहेत आणि मुख्यालय ह्याचं जेद्दाह सौदी अरेबियामध्ये आहे. भारताच्या सदस्य होतं, भारताला सदस्य द्यावं असं सौदी अरेबिया UAE यांचं सपोर्ट आहे, परंतु पाकिस्तान त्याला विरोध करतोय. त्याच्यानंतर भारतात जगाच्या 12% मुस्लिम लोकसंख्या आहे, तरी सुद्धा भारत ह्या संस्थेचा सदस्य नाही, ही खेदाची बाब आहे. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याकडून आणीबाणी जाहीर, हे थोडं लक्षात ठेवा. ते सीमेवर भिंत बांधायची होती मेक्सिकोच्या, त्याच्यासाठी त्यांनी पैसे मागितलं होतं संसदेला तिथल्या, तर त्यांनी पैसे मान्य केले नव्हते, त्याचा ठराव मान्य केला नव्हता, त्याच्यामुळे त्यांनी आणीबाणी आणली होती. इतकं असं म्हणजे जस्ट एक लक्षात ठेवलेलं त्यावेळेस. त्याच्यानंतर पुढचं आहे, सौदी अरेबियाकडून हज यात्रेसाठी काही सवलती दिलेल्या आहेत. त्या सवलती काय, तर आपण असं लक्षात ठेवायला चालतं तुम्ही लक्षात ठेवा, सौदी अरेबियाकडनं हज यात्रेसाठी सवलती दिलेल्या आहेत भारताला. काय तर पूर्वी ते म्हणजे ठरलेला कोटा असायचा, म्हणजे 1000 सदस्य आले पाहिजेत भारताचे, 500 आले पाहिजे, तो कोटा वाढवलेला आहे. त्याच्यानंतर दुसरे आहे, महिलांनाही परवानगी दिली. पूर्वी महिलांना परवानगी नव्हती हज यात्रेसाठी, तर त्यांनी आता भारतीय महिलांना परवानगी दिलेली आहे. आणि तिथं गेल्यानंतर फ्री सिम कार्ड दिलं जाईल सगळ्यांना, हे सुद्धा त्यांनी नवीन बाब ऍड केलेली आहे. त्याच्यानंतर मेकांग गंगा सहकार्य परिषद, मेकांग आणि गंगा ह्या दोन नद्या आहेत, त्यांच्या नावावरनं एक सहकार परिषद झालेली आहे. तर हिची 2019 हे इंडिया आशियान टुरिझम इयर आहे. 2019 हे इंडिया आशियान टुरिझम इयर आहे, हे एक लक्षात ठेवा. मेकांग गंगा सहकार्य 2000 साली स्थापन झालेलं आहे आणि त्याचं लाओस येथे स्थापन झाली होती. त्याच्यामध्ये कंबोडिया, लाओस, म्यानमार, थायलंड आणि व्हिएतनाम हे 5 देश आणि भारत यांचं असं 6 जणांचं मिळून आहे. मेकांग ही कंबोडिया, लाओस, म्यानमार, थायलंड आणि व्हिएतनाम ह्या देशातनं वाहणारी नदी आहे मोठी, आणि गंगा ही भारतातली नदी. ह्या दोन नद्यांच्या नावावरनं मेकांग गंगा सहकार्य असं 2000 साली स्थापन झालेली आहे, हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर सगळं व्यवस्थित चालू आहे ना? मी नंतर उत्तर देईन प्रत्येकाचे. ओके सॉरी, थोडं स्लो घ्या म्हणतायत, मला वाटलं मी स्लो घेतोय असं म्हणून मी थोडं फास्ट झालो होतो, पण स्लो घेईन, नो प्रॉब्लेम, काही प्रॉब्लेम नाही. आता G7, आता बघा आपल्याला भारताला कुठं कुठं आमंत्रित करतायत. OIC वर सुद्धा भारताला आमंत्रित दिलेलं होतं. OIC ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन ह्या संस्थेच्या तिथं पण भारताला निमंत्रित केलेलं होतं. G7 ची G7 राष्ट्रांची बैठक असते, तिच्यात सुद्धा भारताला आमंत्रण दिलेलं होतं. त्याच्यामुळे हे पण महत्वाचं आहे. G7 बैठकीला भारताला आमंत्रण दिलेलं होतं. कोणाकडून आमंत्रण होतं? फ्रान्सकडून आमंत्रण होतं. G7 ची जी 45वी बैठक होती ती कुठे होती? फ्रान्समध्ये होती, 24 ते 26 ऑगस्ट 2019 मध्ये. आता G7 ग्रुपची स्थापना कधी झालेली आहे बघा? 1975 ला. भारत याचा सदस्य नाही. जे टॉपचे देश आहेत ना जगातले, त्यांनी येऊन मिळून स्थापन केलेले, जे विकसित, अतिविकसित देश आहेत ते, आणि किंवा जे हे झालेले होते दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये जे विजयी झालेले होते ना, त्यांचं आहे, असं पण लक्षात ठेवता येतं. त्याच्यामध्ये कॅनडा आणि अमेरिका हे दोन अगोदर लक्षात ठेवा, एकाच्या जवळचे आहेत म्हणून. G7 कशात लक्षात ठेवायचं? कॅनडा आणि अमेरिका उत्तर अमेरिका खंडातले, बरोबर, हे लक्षात आलं.
त्याच्यानंतर जर्मनी, फ्रान्स, इटली, जर्मनी, फ्रान्स, इटली आणि युके हे आहेत युरोप खंडातले. आणि त्यानंतर जपान आणि जपान हे मिळून 7 देश झालेले आहेत. म्हणजे अमेरिका, कॅनडा, जर्मनी, इटली, युके, फ्रान्स आणि जपान हे 7 देश मिळून G7 1975 ला स्थापन झालेला आहे. परीक्षेला खूप वेळेस आलेला आहे. ह्याच्यामध्ये 1997 ला रशिया सामील झालेला होता आणि 2014 ला तो बाहेर पडलेला. हे पण थोडं लक्षात ठेवा. 1997 ला रशिया सामील झाला, 2014 ला तो बाहेर पडला. त्यानंतर पुढचं आहे आपलं वस्त्रोद्योग मंत्रालय आहे, जे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय यांनी प्रोजेक्ट शुअर म्हणून सुरुवात केलेली आहे. त्याचं काय, सस्टेनेबल रिझोल्युशन क्लीन इन्व्हायरमेंट वस्त्रोद्योग मंत्रालयानं हे सुरुवात केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे 18वी नाम परिषद. 18वी नाम परिषद बाकू अझरबैजान येथे झालेली आहे. ही लक्षात ठेवा. 18वी नाम परिषद बाकू अझरबैजान येथे झालेली आहे. त्याला उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू उपस्थित होते. नाम परिषदेची स्थापना 1955 साली बांडुंग परिषदेमध्ये इंडोनेशिया येथे झालेली होती. त्याच्यानंतर याची सदस्य संख्या 120 आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचं आहे क्वाड परिषद. क्वाड परिषद कशा संबंधित आहे, अमेरिका, जपान, भारत आणि ऑस्ट्रेलिया या 4 राष्ट्रांनी चीनचा प्रभाव जगातला कमी करण्यासाठी क्वाड परिषद स्थापन केलेली आहे. अमेरिका एक महत्वाचं, भारत आणि जपान आणि ऑस्ट्रेलिया, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, भारत आणि जपान या 4 देशांनी मिळून. त्याच्यानंतर 14वी G20 आणि G7 परीक्षेला खूप आवडणारे 2 हे आहेत, म्हणजे आयोगाला आवडणारे 2 संघटना, आशियान, G7, त्याच्यानंतर ब्रिक्स, सार्क, त्यानंतर G20 हे खूप आवडणारे टॉपिक. त्याच्यातला G20 ची परिषद 2019 ला जपानमध्ये ओसाका येथे झालेली आहे आणि G7 ची फ्रान्समध्ये झालेली आहे. G20 2019 ची ओसाका जपानमध्ये झालेली आहे. G20 ची स्थापना 1999 ला झालेली आहे. याच्यामध्ये 20 देश आणि युरोपियन युनियन ही संघटना आहे. भारत याचा सदस्य आहे. G7 चा भारत सदस्य नाही, पण G20 चा भारत सदस्य आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे उबेर किंवा अबेर. हे डिजिटल चलन UAE आणि सौदी अरेबियाने स्वीकारलेलं आहे, अबेर. त्यानंतर 2019 हे एका संस्थेसाठी 100वा वर्ष होतं, त्याच्यामुळे ते लक्षात ठेवायला हवं. ILO इंटरनॅशनल लेबर युनियन ऑर्गनायझेशन हिला 100 वर्ष झालेली आहेत. जी स्थापना ILO ची 1919 साली झाली होती. त्याचं मुख्यालय जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे आहे. सदस्य 187 देश आहेत आणि 1969 साली ह्याला नोबेल पीस प्राइज भेटलेला होता, त्याच्यामुळे लक्षात ठेवायला हवं. त्याच्यानंतर चाबहार बंदर हे इराणमध्ये आहे. खूप कंटिन्यू परीक्षेला येतं. चाबहार बंदर कुठे आहे, हे इराणमध्ये आहे. तर त्याचं ओमानच्या आखातात इराणच्या किनारपट्टीवर आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये त्याची ते कंटिन्यू कामासाठी म्हणजे यूज चालू झालेला त्याचा. तर ह्याचा वापर काय होणार आहे, तर अफगाणिस्तान भारताची कनेक्टिव्हिटी सुकर होणार आहे. अफगाणिस्तान आणि भारताच्या मध्ये पाकिस्तानमुळे आपल्याला त्याला जास्त मदत करता येत नाही, तर त्याच्यासाठी आपण चाबहार बंदर इराणमध्ये ओमानच्या आखातात तयार केलेलं आहे आणि ते फेब्रुवारी 2019 पासून चालू झालेलं आहे. त्याच्यानंतर पुढची आहे मैत्री सेतू. हा येऊ शकतो बांगलादेशमध्ये भारतानं बांधलेला आहे. फ्रेंडशिप ब्रिज जे फेनी नदीवर आहे. मैत्री सेतू फ्रेंडशिप ब्रिज फेनी नदीवर बांगलादेश, असं तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नीती आयोगाची पुनर्रचना. आता नीती आयोगाबद्दल एक फोटो मी शेअर करतोय, ती फोटो पहा. एक मिनिट, तुम्हाला मी फोटो शेअर करतो व्यवस्थित. नीती आयोगाच्या बाबतीत फोटो आहे. नीती आयोगाच्या बाबतचा फोटो आहे. तुम्हाला एकदम व्यवस्थित नीती आयोग समजून जाईल. नीती आयोगाची स्थापना कधी झालेली आहे, 1 जानेवारी 2015. कन्फ्युजन व्हायचं नाही. मोदी सरकार 2014 ला आलं. त्यांनी 15 ऑगस्ट 2014च्या भाषणामध्ये सांगितलं की नियोजन आयोग कॅन्सल, आता नीती आयोग येईल. आणि 1 जानेवारी 2015 ला नीती आयोगाची स्थापना झालेली आहे. नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. इन्स्टिट्यूशन आहे, इन्स्टिट्यूट नाही. हे परीक्षेला आलेलं आहे बघा, गेल्या कंबाईनच्या वेळेस. इन्स्टिट्यूशन
आणि इन्स्टिट्यूट याच्यामध्ये फरक केलेला होता, तो क्वेश्चन कॅन्सल केलेला आहे. ह्याचे चेअरमन कोण असतात? पंतप्रधान याचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, नरेंद्र मोदी याचे अध्यक्ष आहेत. व्हाईस चेअरमन पंतप्रधान नियुक्त सदस्य असतात. सध्या डॉक्टर राजीव कुमार हे त्याचे उपाध्यक्ष आहेत. नंतर त्याचे सीईओ एक असतात, मुख्य कार्यकारी अधिकारी. अमिताभ कांत हे सध्या त्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यानंतर फुल टाइम मेंबर 4 असतात. त्याच्यामध्ये सारस्वत, रमेशचंद्रन, व्ही के पॉल हे 4 सदस्य आहेत. विवेक देबरॉय पूर्वी सदस्य होते, ते आता इकॉनॉमिक ॲडवायझरी कमिटी, पंतप्रधानांची इकॉनॉमिक ॲडवायझरी कमिटी आहे, तिचे ते अध्यक्ष झालेले आहेत. त्याच्यानंतर पदसिद्ध 4 मिनिस्टर असतात. हे कोणते कोणते तुम्हाला ते पीडीएफ मध्ये दिसेल. त्याच्यानंतर पुढचं आहे युनायटेड नेशन ह्युमन राईट काउन्सिल, जी 2006 ला स्थापन झालेली आहे. 47 सदस्याची असते. भारताची त्याच्यावर 3 वर्षासाठी निवड झालेली आहे. आता आपण काही राजकीय घडामोडी पाहूया भारतातल्या राजकीय बाब म्हणून. आता मी पुढची एक तुम्हाला फोटो शेअर करतोय, ती पहा. परीक्षेच्या दृष्टिकोनातून, तुमच्या पॉलिटीच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहे. 2 नवीन कॅबिनेट समित्या निर्माण झालेल्या आहेत. त्या कोणत्या कोणत्या? तर कॅबिनेट कमिटी ऑन इन्व्हेस्टमेंट, कॅबिनेट कमिटी ऑन एम्प्लॉयमेंट, रोजगार. म्हणजे ज्या कॅबिनेट अंतर्गत कमिट्या असतात ते कोणत्या कायद्यानुसार तयार केल्या जातात? तर बिझनेस रूल्स 1961च्या अंतर्गत पंतप्रधानाकडून कॅबिनेटमध्ये त्यांच्या सल्ल्यासाठी किंवा काम करण्यासाठी कमिट्या तयार करतात. त्यापूर्वी किती होत्या? काँग्रेसच्या काळामध्ये 10 होत्या. मोदी सरकार आलं 2014 ला, त्यांनी 10च्या 6 केल्या, बरोबर. आता 6च्या त्यांनी आणखी 2 वाढवले, त्यांनी 8 केलेले आहेत. आता त्या कोणत्या कोणत्या लक्षात ठेवा. तर कोणत्या कोणत्या आहेत? तर अपॉइंटमेंट, ज्या नियुक्त्या वगैरे होतात ना, ज्या विविध नियुक्त्या होतात, म्हणजे इलेक्शन कमिशनरची नियुक्ती असेल किंवा कॅबिनेट असेल किंवा सेक्रेटरी असेल, जे भारतातले वेगवेगळ्या नियुक्त्या होतात सरकारकडनं, त्या ठरवण्याचा अधिकार एक कमिटी असेल, त्याला अपॉइंटमेंट कॅबिनेट कमिटी म्हणतात. त्याच्यानंतर अकोमोडेशन, म्हणजे कॅबिनेटचं म्हणजे पार्लमेंट अकोमोडेशन, म्हणजे जे मंत्री आहेत, खासदार आहेत, यांचं जे राहण्याच्या सोयी आहेत ते पाहण्याची एक कमिटी असते. त्याच्यानंतर इकॉनॉमिक अफेअर, आर्थिक बाबी पाहण्यासाठी, पार्लमेंटरी अफेअर पाहण्यासाठी, पॉलिटिकल अफेअर, सिक्युरिटीसाठी, इन्व्हेस्टमेंट आणि ग्रोथ आणि एम्प्लॉयमेंट आणि स्किल डेव्हलपमेंट, अशा त्यांनी 8 कॅबिनेट कमिटी आहे. त्याच्यातल्या नवीन 2 कोणत्या? इन्व्हेस्टमेंट आणि ग्रोथ कमिटी आणि एम्प्लॉयमेंट आणि स्किल डेव्हलपमेंट ह्या कमिट्या केलेल्या आहेत. आता याच्यात लक्षात ठेवा, पार्लमेंटरी अफेअर आणि अकोमोडेशन ह्या 2 कमिट्यांचे अध्यक्ष इतर मंत्री असतात, आणि बाकीचे ज्या 6 कमिटी आहेत त्यांचे अध्यक्ष हे पंतप्रधान स्वतः आहेत. सगळ्यात पॉवरफुल कमिटी कोणती? तर कमिटी ऑन पॉलिटिकल अफेअर्स सगळ्यात पॉवरफुल कमिटी म्हणली जाते. तुम्हाला पहा इथं दिसेल, हे मी एक फोटो शेअर केलेले आहे, त्याच्यामध्ये सदस्य, त्याच्यानुसार तुम्ही ठरवू शकता. आता अपॉइंटमेंट कमिटी आहे ना, त्याच्यामध्ये फक्त 2च आहेत नियुक्त्या करण्यासाठी, प्रधानमंत्री आणि अमित शहा, 2च ठरवतात की कुणाची नियुक्ती करायची. ते तुम्हाला तिथं दिसेल. त्याच्यानंतर पुढचं आहे प्रोटेम स्पीकर. 2019च्या इलेक्शन नंतर प्रोटेम स्पीकर हे एक महत्वाची बाब आहे. प्रोटेम स्पीकर कोण असतो? तर जो ज्येष्ठतम सदस्य आहे, नवीन निवडून आलेल्या लोकसभेमधला जो ज्येष्ठतम सदस्य आहे त्याची नियुक्ती प्रोटेम मेंबर म्हणून प्रोटेम सभापती म्हणून केली जाते, चेअरमन म्हणून किंवा प्रोटेम स्पीकर म्हणून केली जाते. प्रोटेम स्पीकर कोण असतो? नवीन लोकसभेतला ज्येष्ठतम सदस्य. त्याची निवड राष्ट्रपती करतात. राष्ट्रपती त्यांना शपथ देतात. आणि प्रोटेम स्पीकरचे 2 कामं आहेत. 2 कामं, पहिलं कोणते? निवडून आलेल्या सर्व खासदारांना शपथ देणे, हे त्यांचं पहिलं काम आहे. आणि दुसरं काम आहे त्यांचं लोकसभेच्या स्पीकरचं इलेक्शन घडवून आणणे, बरोबर. लोकसभेच्या स्पीकरच्या इलेक्शनची तारीख कोण जाहीर करतं? ते राष्ट्रपती करतात, पण ऍक्च्युअल इलेक्शन हे प्रोटेम स्पीकरच्या अंडर चालतं. त्याच्यानंतर आता 17व्या लोकसभेचे प्रोटेम स्पीकर कोण होते? वीरेंद्र कुमार, जे आता एक्सटेन्शन झालेल्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री झालेले आहेत. वीरेंद्र कुमार हे प्रोटेम स्पीकर होते, ते 7 वेळा निवडून आलेले आहेत खासदार म्हणून. आता पूर्ण वेळ लोकसभेचे सभापती कोण आहेत? ओम बिर्ला कुठनं येतात? राजस्थानमधनं ते दुसऱ्या वेळेस खासदार झालेले आहेत. ओम बिर्ला
पूर्णवेळ लोकसभा अध्यक्ष आहेत आणि प्रोटेम स्पीकर वीरेंद्र कुमार जे आता मंत्री झालेले आहेत. आता काही निधन वार्ता आहेत ज्या खूप महत्वाच्या आहेत आणि परीक्षेला म्हणजे कंबाईनला सगळ्यात जास्त आवडणार निधन पुस्तक, निधन वार्ता आणि पुस्तक. आता गिरीश कर्नाड, मी तुम्हाला त्यांचा फोटो शेअर करतो. फोटो कट पाहून तुम्हाला ते जरा म्हणजे त्यांच्या बाबतीत ठरवता येतं. पिक्चर मध्ये वगैरे पाहिलं असेल तुम्ही, वेगवेगळ्या कार्यक्रमात वगैरे पाहता त्यांना. गिरीश कर्नाड, गिरीश कर्नाडचा फोटो पहा. तुम्हाला त्यांचं आता फोटो पाहात तुम्ही काय सांगतो ते ऐका. 1938 ला जन्म होता. 2019 ला त्यांची वार्ता झाली, निधन वार्ता आहे. ते कन्नडचे होते, जे कर्नाड आहेत ते कन्नड त्यांना जास्त भाषा जमत होती आणि मराठी पण जमत होती. आणि ते मराठीतले सगळे पुस्तकं कन्नडमध्ये ट्रान्सफर करायचे. जे मराठीतले चांगले चांगले पुस्तकं आहेत ना ते कन्नडमध्ये ट्रान्सफर करायचे. हे अगोदर त्यांच्याबद्दल बेसिक लक्षात ठेवा. गिरीश कर्नाड ज्येष्ठ नाटककार होते. त्यांनी ययाती, हयवंदन, तुगलक, राक्षस तांगडी ही नाटके केलेली आहेत. बरोबर. त्यानंतर मालगुडी डेज ही कोकणी आहे. मालगुडी डेज ही धारावाहिनी म्हणजे भूताची धारावाहिनी वाटतं, म्हणजे मालिका आहे. मालगुडी डेज हे सुद्धा त्यांची आहे. त्यानंतर सी एक संस्था आहे, त्याचे ते संचालक आहेत. त्यानंतर संगीत अकादमीचे ते अध्यक्ष होते. त्यानंतर त्यांना पुरस्कार कोणते प्राप्त आहेत बघा. पद्मश्री, पद्मभूषण, हे पद्मचे 2, श्री आणि भूषण भेटलेले, पहिले 2, त्याच्यानंतर म्हणजे खालून 2. त्यानंतर त्यांना संगीत नाटक अकादमी, कारण ते संगीत अकादमीचे अध्यक्ष पण होते आणि त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार भेटलेला आहे. साहित्य अकादमी पण भेटलेला आहे, ज्ञानपीठ पण भेटलेला आहे. त्यानंतर त्याला कालिदास पुरस्कार सुद्धा भेटलेला आहे. खूप म्हणजे संगीतातले पण आणि साहित्यातले ह्या दोन्ही क्षेत्रातले त्यांना पुरस्कार भेटलेले आहेत. आणि ज्येष्ठ नाटककार हे जे ययाती, हयवंदन, तुगलक, राक्षस तांगडी आहे ना, हे सगळे नाटकं त्यांनी मराठीतले कन्नडमध्ये ट्रान्सफर केलेले म्हणजे ट्रान्सलेट केलेले आहेत. त्यांचं आत्मचरित्र आहे कन्नड भाषेतलं, तर ते आहे पहिलं त्यांचं अद्दा आयुष्य. अद्दा आयुष्य हे त्यांचं आत्मचरित्र आहे जे त्यांनी कन्नड भाषेमध्ये लिहिलेलं आहे. आणि त्याचं उमा कुलकर्णी यांनी मराठीमध्ये अनुवाद केलेला आहे. खेळता खेळता आयुष्य, खेळता खेळता आयुष्य निघून गेले, असं त्यांचं आहे. त्याच्यानंतर लक्षात ठेवा झोजिबिनी तुनझी, तुम्हाला फोटो शेअर करतो. नावाप्रमाणे त्या मिस युनिव्हर्स आहेत, कारण थोडं लक्षात देण्यासारखी बाब आहे म्हणून तुम्हाला शेअर करतोय. ते जुजुबिनी तुंझी मिस युनिव्हर्स म्हणून आहेत आणि त्या दक्षिण आफ्रिकेच्या नागरिक आहेत. थोडं एक वेगळं आहे म्हणून ते लक्षात ठेवलं होतं, राज्यसेवेच्या वेळेस येईल म्हणून. तर तुम्ही ते फोटो पहा आणि त्या मिस युनिव्हर्स आहेत इतकं लक्षात ठेवा, जास्त नाही. त्याच्यानंतर पुढचा एक फोटो आहे. ह्या फोटो आहेत सना मरीन. सना मरीन यांचा फोटो आहे. तो जगातल्या सगळ्यात यंगेस्ट प्राईम मिनिस्टर आहेत. परीक्षेला कंबाईनला 2018ला अशाच प्रकारचा एक प्रश्न आलेला, 18 की 19, 17-18च्या वेळेस आलेला आहे की सगळ्यात म्हणजे ते आपले महाराष्ट्रातले नागरिक होते, म्हणजे भारताचे वंशज आहेत. आयर्लंडचे पंतप्रधान होते, ते जगातले सगळ्यात यंगेस्ट पंतप्रधान होते. त्यांचा प्रश्न आलेला होता. मग तशाच पद्धतीने आपण लक्षात ठेवायला हवा. सना मरीन ह्या वर्ल्ड जगातल्या सगळ्यात यंगेस्ट, ज्या 34 वर्षाच्या आहेत, त्यांचं फिनलँड देशाच्या पंतप्रधान म्हणून निवड झालेली आहे. त्यांच्या पक्षाचं नाव आहे सोशल डेमोक्रेटिक पार्टी. सोशल डेमोक्रेटिक पार्टी हे त्यांच्या पक्षाचं नाव आहे. आता त्याच्यानंतर पुढचा आणि सगळ्यात महत्वाचा फोटो तुम्ही लक्षात ठेवायला हवा. सॉरी, ते आहे का, TN शेषन यांचं आहे. ते डाउनलोड झाला नाही वाटतं. TN शेषन 8वा, TN शेषन यांचा फोटो. पाटील सर, तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही TN शेषन सरांचा एक फोटो शेअर करा. माझ्याकडे होता परंतु तो जरा दिसत नाहीये. TN शेषन सगळ्यात महत्वाचं आहे. त्यांचं नाव फुल नेम लक्षात ठेवा, तिरुनेल्ली नारायण अय्यर शेषन. TN शेषन पाठच असला पाहिजे. ज्यांना परीक्षा म्हणजे MPSCचा अभ्यास करायचा आहे त्या व्यक्तींना TN शेषन आदर्श व्यक्ती असलं पाहिजे, कारण त्या माणसांनी खूप चांगल्या चांगल्या जिथं गेलेल्या आहेत ना, भारतातल्या टॉपच्या पोस्ट पासून म्हणजे सगळ्या भारतातल्या ज्या एका ब्युरोक्रॅटला अपेक्षा असतात, एका अधिकाऱ्याला अपेक्षा असतात, एखाद्या IAS अधिकाऱ्याला अपेक्षा असतात की आपण हे पद भोगले पाहिजेत, ह्या पदावर आपली निवड झाली पाहिजे, ते प्रत्येक पद सरांनी घेतलेलं आहे. म्हणजे प्रत्येक पदावर सरांची नियुक्ती झाली होती. TN शेषन, तिरुनेल्ली नारायण अय्यर शेषन, बरोबर, यांच्याकडे पहा.
द मॅन हू क्लीन्ड अप इंडिया. त्याच्यामध्ये बघा ते 10वे ते IAS होते. पहिले लक्षात ठेवा, ते IAS होते इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये तमिळनाडू केडरचे. बरोबर. आता पहिलं लक्षात ठेवा, ते IAS होते तमिळनाडू केडरचे आणि तमिळनाडूचे ते मुख्य सचिव पण होते. हे दोन म्हणजे मुख्य सचिव जे राज्यातलं टॉपचं पद आहे ते त्यांनी भूषवलं. त्याच्यानंतर आता केंद्रामध्ये त्यांनी 18वे कॅबिनेट सेक्रेटरी, जे सगळ्यात मोस्ट पॉवरफुल पद आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ऍडमिनिस्ट्रेशनसाठी, कॅबिनेट सेक्रेटरी म्हणून ते 18वे कॅबिनेट सेक्रेटरी होते पंतप्रधान राजीव गांधींच्या काळामध्ये. आता काय बघा, IAS केरळ तमिळनाडू केडरचे केरळ केडरचे ते IAS होते. तमिळनाडूमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. त्याच्यानंतर ते 18वे कॅबिनेट सेक्रेटरी होते पंतप्रधान राजीव गांधीच्या काळामध्ये. हे झालं त्यांचे टॉपचे. आणि ह्या शासकीय सेवेमध्ये असताना शासकीय सेवा चांगली केली म्हणून त्यांना 1996 साली रॅमन मॅग्सेसे पुरस्कार दिलेला आहे. हे झालं त्यांचे सुरुवातीचे टॉपच्या बाबी. त्याच्यानंतर पुढचं बघा, ते 10वे चीफ इलेक्शन कमिशनर होते. 10वे चीफ इलेक्शन कमिशनर होते. आता तुम्हाला त्यांचं ते पण लक्षात आलं, 10वे चीफ इलेक्शन कमिशनर 1990 ते 96. मग इलेक्शन कमिशनर असताना त्यांनी काय काय केलं, आचारसंहिता एकदम चांगल्या पद्धतीने राबवली. आणि दुसरं, फोटो इलेक्शन कार्ड, म्हणजे आपलं जे इलेक्शनचं कार्ड आहे ना त्याच्यावर फोटो असेल, फोटो असलेलं इलेक्शन कार्ड कंपल्सरी करणारे ते चीफ इलेक्शन कमिशनर होते. त्यात त्यांनी बिहारमध्ये 3 ते 4 वेळेस इलेक्शन पोस्टपोन केलं होतं. तिथली परिस्थिती व्यवस्थित नाही, ते रूल फॉलो करत नाहीत म्हणून. एक लक्षात ठेवा त्यांच्या बाबतीत. त्याच्यानंतर त्यांनी 1997 साली KR नारायणन यांच्या विरुद्ध राष्ट्रपती पदासाठी त्यांनी निवडणूक लढवलेली होती. हे पण लक्षात ठेवायला हवं. त्याच्यानंतर त्यांचं बुक आहे द ग्रेट मार्च ऑन डेमोक्रेसी. द ग्रेट मार्च ऑन डेमोक्रेसी यांच्याबाबत त्यांचं आहे. TN शेषन यांच्याबद्दल तुम्ही चांगल्या पद्धतीने हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचे आहेत 2 नियुक्त्या आहेत. चलता तुम्ही एक लक्षात ठेवा, लडाखचे गव्हर्नर म्हणून रामकृष्ण मूर्ती आणि जम्मू काश्मीरचे गव्हर्नर लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून गिरीश चंद्र मुर्मू यांची 5-5 वर्षासाठी निवड झालेली आहे. त्याच्यानंतर शरद बोबडे, ते 19 आहे, ते आता रिटायर झाले, परंतु 2019ला पेपर सेट झालेला असेल तर त्यावेळेस महाराष्ट्राची व्यक्ती आहे जी सरन्यायाधीश सुप्रीम कोर्टाची नियुक्त झालेली होती, म्हणून ते पेपरला येऊ शकतं. कारण सरन्यायाधीशांची एखादा नियुक्त झाली ना ते पेपरला येतच. मेन्सला असेल, प्रीला असेल, कंबाईन मध्ये किंवा ग्रुप सीच्या पेपरला असेल ते येतच. म्हणजे आतापर्यंत प्रत्येक वेळेस आलेला आहे. कोणताही पेपर काढून पहा तुम्ही, त्या आपल्याला आलेलं दिसेल. शरद बोबडे यांची 47वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झालेली होती. ही पहिली त्यांच्या गोष्टी. 47वे ते महाराष्ट्रातले आहेत. ह्या 2 बाबी तुमच्या लक्षात आल्या. त्याच्यानंतर ते यापूर्वी कोणत्या हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश होते, ते मध्य प्रदेशचे होते आणि 2013 मध्ये ते सुप्रीम कोर्टामध्ये गेले. परीक्षेला येणारे पॉइंट, शरद बोबडे महाराष्ट्राचे आहेत, बरोबर, ते 47वे सरन्यायाधीश आहेत, बरोबर. त्यानंतर यापूर्वी ते मध्य प्रदेश हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश होते. त्याच्याऐवजी ते मध्य प्रदेशच्या ऐवजी ते राजस्थान करू शकतात किंवा आंध्र प्रदेश करतात किंवा महाराष्ट्र करतात. त्याच्यामुळे ते इथं चुकवतात जास्तीच वेळ. ते मध्य प्रदेशचे चीफ जस्टिस होते हायकोर्टाचे आणि 2013 साली त्यांचं हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जज म्हणून गेलेले आहेत. त्याच्यानंतर आवडणारा नवीन लेडीज आहेत म्हणून पण महत्वाचं आहे, ख्रिस्टिलिना गॉर्जिवा ह्या IMFच्या नवीन चीफ म्हणून नियुक्त झालेल्या आहेत. आणि अगोदरच्या ज्या ख्रिस्टिलिना लिगार्डा होत्या ना, लिगार्डा ह्या युरोपियन युनियनचे जे सेंट्रल बँक आहे त्याच्या त्या CEO झालेल्या आहेत, अध्यक्ष झालेल्या आहेत. आता नवीन आलेल्या ख्रिस्टिलिना गॉर्जिवा लक्षात ठेवा, ख्रिस्टिलिना गॉर्जिवा. तिच्यानंतर आणि वर्ल्ड बँकेचे डेव्हिड माल्पस, व्यक्ती आला वर्ल्ड बँकेचा आणि लेडीज आहेत IMFच्या सेम नावाच्या, फक्त गॉर्जिवा असं लक्षात ठेवा. तिच्यानंतर दिया मिर्झा ह्या हिरोईनची SDGच्या ॲडव्होकेट म्हणून निवड झालेली आहे. SDG सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जे 17 असतात आणि MDG 7 असतात. 17-7 इथं कन्फ्युज होऊ नका. त्याच्यानंतर नजमा अख्तर ह्या जामिया मिलिया विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू, पहिल्या महिला आहेत म्हणून लक्षात ठेवायला हवं. त्याच्यानंतर हिना जयस्वाल, फर्स्ट वुमन फायटर इंजिनियर इन इंडियन एअर फोर्स.
इंडियन एअरफोर्सच्या बाबतीत 4 लेडीज नियुक्त झाल्या होत्या, ते पेपरला आलेलं होतं. त्या गुजरातच्या आहेत की राजस्थान, मध्य प्रदेश आणि ह्याच्या होत्या त्या बिहारच्या, त्यांचं आलेलं होतं. तिच्याच पद्धती तुम्ही लक्षात ठेवा. हिना जयस्वाल फर्स्ट वुमन फायटर इंजिनियर ऑफ इंडियन एअर फोर्स मध्ये. मिथाली राज इंडियन क्रिकेटर आहे, क्रिकेट सगळ्यांना आवडतं तशा पद्धतीनं. मिथाली राज 200 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळणारी पहिली महिला क्रिकेटर. भारताने 214-15च्या जवळपास खेळलेले आहेत क्रिकेटचे सामने, त्याच्यातले 200 मिथाली राजने खेळलेले. म्हणजे त्याच्यातले त्या म्हणजे मॅक्झिमम सगळे सामने खेळलेत असं लक्षात ठेवू शकता मिथाली राज यांनी. तर नरेंद्र मोदी सरांना म्हणजे PM नरेंद्र मोदी यांना 2019 मध्ये भेटलेले महत्वाचे पुरस्कार किंवा ते परीक्षेला येऊ शकतात. राष्ट्र आणि जोड्या लावामध्ये खालीलपैकी कोणते पुरस्कार भेटलेले होते? एक तुम्ही ऐकताय म्हणून असं लक्षात ठेवा, सेऊल शांतता पुरस्कार साऊथ कोरियाकडनं दिला जातो, जिची स्थापना 1990 मध्ये झालेली होती. तो पुरस्कार भेटलेला आहे. त्यात किंग हमाद ऑर्डर बहारीनचा पुरस्कार भेटलेला आहे, किंग हमाद. ऑर्डर ऑफ झहीद UAEचा, त्यानंतर ऑर्डर ऑफ सेंट अँड्रूज रशियाचा, त्याच्यानंतर त्यांना पुरस्कार भेटलेला आहे. हाऊडी मोदी इव्हेंट झाला. आता गोलकीपर ग्लोबल गोलकीपर अवॉर्ड 2019चा बिल आणि मिलिंडा गेट्स फाउंडेशनचा स्वच्छ भारत अभियानासाठी त्यांना पुरस्कार भेटलेला आहे. त्यानंतर मालदीवचा ऑर्डर ऑफ रूल ऑफ इझिदिन हा त्यांना पुरस्कार भेटलेले आहेत. हे लक्षात ठेवा, कारण ते जोड्या लावून म्हणून एखाद्या वेळेस आलं तर एकत्र केलेले आहेत, ते मी करून ठेवलं होतं ते. त्याच्यानंतर हाऊडी मोदी इव्हेंट होता ना, त्याची थीम काय होती? तर शेअर्ड ड्रीम्स ब्राईट फ्युचर. हाऊडी मोदी इव्हेंट शेअर्ड ड्रीम्स आणि ब्राईट फ्युचर हे त्यांचं थीम होती. थीम लक्षात ठेवायला हवी. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं, आता ह्या 4 व्यक्तीपैकी प्रश्न येणार हे मला खूप जवळचं वाटते, कारण प्रश्न येण्याचे खूप चान्सेस आहेत. 4 सुषमा स्वराज, अरुण जेटली, शीला दीक्षित आणि राम जेठमलानी. ह्या 4 व्यक्तीपैकी एका व्यक्तीवर तरी प्रश्न यायला हवा, कारण खूप इम्पॉर्टंट व्यक्ती आहेत. आता लक्षात ठेवा, सुषमा स्वराज. पाटील सर, सुषमा स्वराज यांचा विकिपीडियावरचा फोटो शेअर करा. त्याच्यानंतर पोरांनी पण फोटो शेअर करतायत. पोरं पण करतायत, मस्त एकदम ऍक्टिव्ह झालेत सगळे. त्यानंतर आता मी घेतो पुढचं आहे, सगळ्यात महत्वाचं आहे सुषमा स्वराज. सुषमा स्वराज यांचा जन्म 1952, मृत्यू 2019. हरियाणाचा त्यांचा जन्म आहे, हे अगोदर लक्षात ठेवा. हरियाणा 1952. आता सुषमा स्वराज, अरुण जेटली आणि राम जेठमलानी सगळे 3 पण वकील होते, हे लक्षात ठेवा. पहिलं, सुषमा स्वराज यांचा जीवनक्रम पहा कसा आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या वकील होत्या. 25व्या वर्षीच, म्हणजे जे क्वालिफिकेशन आहे ना आमदारांचं, त्याच वर्षी त्या आमदार झालेल्या होत्या. म्हणजे लक्षात ठेवा किती डॅशिंग व्यक्तिमत्व आहे ते. सुषमा स्वराज 25व्या वर्षीच आमदार झालेल्या होत्या. आणि त्यांनी किती किती वेळेस काय काय केलेलं आहे, परीक्षेला येऊ शकतं हे मला वाटतं, कारण अटल बिहारी वाजपेयींच्या वेळेस हे असं स्टेटमेंट आलेले होते. कारण त्या 4 वेळा लोकसभा, 3 वेळा राज्यसभा खासदार होत्या आणि 6 वेळा त्या अंबाला मधून आमदार होत्या, हरियाणामधून. 6 वेळा आमदार, 4 वेळा लोकसभेवर आणि 3 वेळा राज्यसभेवर होत्या. हे असं लक्षात ठेवायला हवं तुम्ही. 4 लोकसभा, 3 राज्यसभा, 6 आमदारकी अंबाला हरियाणातनं. हे झालं त्यांचं सदस्यत्वाबद्दल. त्यांनी दिल्लीच्या 1998 मध्ये दिल्लीच्या 5व्या आणि पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री 1998 मध्ये. त्याच्यानंतर त्यांच्याकडे कोणते केंद्रीय मंत्रीपद होते? 3 महत्वाचे: दूरसंचार मंत्री, माहिती व प्रसारण मंत्री आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री. हे 3 मंत्रीपद वेगवेगळे खाते पाहिलेले. नंतर त्या पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या होत्या 2009 ते 2014 या काळामध्ये. त्यानंतर परराष्ट्र मंत्री होत्या 2014 ते 2019 मध्ये. आता लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाचं, त्या पहिल्या काय काय होत्या? तर त्या 25व्याच वर्षी आमदार झालेल्या होत्या. 1998 मध्ये दिल्लीच्या पहिल्या मुख्यमंत्री होत्या. लोकसभेच्या पहिल्या विरोधी पक्षनेत्या होत्या 2009 ते 2014. हे त्यांचं सगळ्यात महत्वाच्या बाबी. त्या 4 वेळेस लोकसभेवर, 3 वेळेस राज्यसभेवर, 6 वेळा आमदार अंबाला हरियाणामध्ये. नंतर भगवद्गीतेला राष्ट्रीय पुस्तक म्हणावं हे त्यांनी जाहीर करावा असा आग्रह धरला होता. अनेक पहिला आहे, उत्कृष्ट संसदपटू किताब मिळवणाऱ्या पहिल्या महिला खासदार होत्या. म्हणजे 1998 ला दिल्लीच्या
पहिल्या महिला मुख्यमंत्री, तिच्यानंतर पहिल्या विरोधी पक्षनेत्या 2009 ते 2014 लोकसभा, पहिल्या उत्कृष्ट संसद पट्टू महिला खासदार, हे सगळं पहिलं त्यांच्या 3 बाबत महत्वाचं आहे. तिच्यानंतर शीला दीक्षित यांच्याबद्दल पाहणं महत्वाचं आहे. तिच्यानंतर शीला दीक्षित यांच्याबद्दल पहा. पहिली बाब 1938 ते 2019. दिल्लीच्या सर्वाधिक काळ म्हणजे 15 वर्ष मुख्यमंत्री होत्या. 1984 ला असं जसं 2014ला नरेंद्र मोदी लाट आलेली होती ना, तसं 1984 ला राजीव गांधी लाट होती. नाही, इंदिरा गांधीच्या मृत्यूची त्या पद्धतीनं ते खूप वेळेस निवडून आले होते. 1984 ला त्या खासदार झाल्या होत्या उत्तर प्रदेशमधून. त्यानंतर 1998 ते 2013 या काळामध्ये त्या 3 वेळा दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या आणि 2014ला त्या केरळच्या राज्यपाल होत्या. हे पण तुम्ही लक्षात ठेवा. शीला दीक्षित खासदार, दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि केरळच्या राज्यपाल, असं लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं आहे अरुण महाराज किशन जेटली. अरुण जेटली यांच्या नावानं दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानाला नाव पण दिलेलं आहे. ते परीक्षेला येऊ शकतं. 1952 चा जन्म आहे, 2019 ला मृत्यू झालेला आहे. ते 1989 मध्ये 1989 ला ऍडिशनल सॉलिसिटर जनरल होते. त्यानंतर 2000 ते 2018 त्यावेळेस 4 वेळा ते राज्यसभा सदस्य होते. त्यांनी भूषवलेली मंत्रिपद माहिती व प्रसारण मंत्री, न्याय वाणिज्य आणि उद्योग मंत्री, माहिती व प्रसारण मंत्री आणि मोदी सरकारच्या काळामध्ये कंपनी व्यवहार मंत्री आणि वित्त मंत्री. त्यांचं पुस्तक आहे अंधेरे से उजाले की ओर. एमपीएससी ला आलेलं आहे 2 वेळेस, एक वेळेस मेन्सला आणि ग्रुप सी च्या प्रीला आलेलं अंधेरे से उजाले की ओर. आणि ते एकदाही लोकसभेचे खासदार नव्हते, हे पण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचं आहे राम जेठमलानी. जन्म आहे 1923 चा, मृत्यू 2019 ला 95 वर्षाचे होते. ते 4 वेळा सुप्रीम कोर्टाच्या बार काउन्सिलचे अध्यक्ष होते. बार काउन्सिलचे 4 वेळा अध्यक्ष. तिच्यानंतर 5 वेळा राज्यसभेचे सदस्य होते. 4 वेळेस राज्यांकडनं नियुक्त आणि 1 वेळेस राष्ट्रपतीकडे नामांकन भेटलेले हे खासदार आहेत राज्यसभेचे. त्यांनी केंद्रामध्ये केंद्रीय कायदा न्याय मंत्री, त्याच्यानंतर केंद्रीय नागरी विकास व रोजगार मंत्री म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. त्यांनी स्वतः एक राजकीय पक्ष पण स्थापन केलेला होता, तो आहे पवित्र हिंदुस्थान कळघम पक्षाची स्थापना केलेली होती. त्याच्यानंतर त्यांचे बुक्स पण आहेत. त्यांची बायोग्राफी रिबेल अ बायोग्राफी लिहिलेली आहे सुशांत अडेमल यांनी. आणि त्यांचं महत्वाचं पुस्तक जे परीक्षेला येऊ शकतं बिग इगो स्मॉल मॅन. आणि त्याच्या शॅटर्ड सिंध, ते सिंधी होते, त्याच्यामुळे ते लक्षात राहतील. जे फोटो शेअर केलेले आहेत त्या तुम्ही अवश्य पहा, कारण त्याच्यातनं पेपरला प्रश्न येणार आहेत. त्याच्यानंतर पुढचं आहे रॉबर्ट मुगाबे. 95व्या वर्षी झिम्बाब्वेचे माजी अध्यक्ष होते. 1980 ते 87 ते पंतप्रधान होते. 1987 ते 2017 असे 30 वर्ष ते राष्ट्राध्यक्ष होते. जे 30 आणि 7 37 वर्ष ते सत्तेवर होते. रॉबर्ट मुगाबे झिम्बाब्वेचे माजी अध्यक्ष. त्यांचा पक्ष होता झिम्बाब्वे आफ्रिकन नेशन युनियन पॅट्रियोटिक फ्रंट. हे त्यांच्याबद्दल झिम्बाब्वे रॉबर्ट मुगाबे, इतकं लक्षात ठेवा. 37 वर्ष ते 30 वर्ष राष्ट्राध्यक्ष आणि 7 वर्ष पंतप्रधान होते. बॉरिस जॉन्सन 2019 ला जुलै 2019 ला ते ब्रिटिश प्राईम मिनिस्टर म्हणून निवड झालेली आहे. 2018 ते 2016 ते मेयर ऑफ लंडन होते. त्याच्यानंतर त्यांचा ब्रेक्झिटचे समर्थक आहेत आणि पक्ष हे कन्झर्वेटिव्ह पार्टी आहे. त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये भारतीय काही मंत्री आहेत, ते प्रीती पटेल गृहमंत्री आहेत त्यांच्या, आलोक वर्मा आणि ऋषी सुनक हे त्यांच्या तिथं झाले भारतीय वंशाचे मंत्री आहेत. त्याच्यानंतर एक लक्षात ठेवा, व्लादिमीर झेलेन्स्की मे 2019 ला युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झालेले आहेत. युक्रेनचे त्यांचा पक्ष आहे सर्वंट ऑफ द पीपल. ते कॉमेडियन आहेत, म्हणजे जसं आपला कपिल शर्मा आहे ना तशा टाईपचे आहेत तिकडचे व्लादिमीर झेलेन्स्की. आणि दी कपिल शर्मा शो तसा त्याचा सर्वंट ऑफ द पीपल हा शो पण आहे आणि त्याच नावाचा त्यांनी पक्ष पण काढलेला आहे. युक्रेनमध्ये छोटा राष्ट्र आहे त्याच्यामुळे ते निवडून पण आलेत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं जे परीक्षेला येईल असं खूप वेळेस शक्यता आहे, किंवा तुम्ही कोणत्याही पेपर असेल ना त्याच्यामध्ये येणार आहे ह्याची मला खात्री आहे, ते म्हणजे पहिल्या लोकपालांची नियुक्ती. न्यायमूर्ती पिनाकी घोष यांची 23 मार्च 2019 रोजी भारताचे पहिले लोकपाल म्हणून राष्ट्रपतींनी नियुक्ती केलेली आहे. आता त्यांच्या बाबतीत लक्षात ठेवा, ते आंध्र प्रदेशचे मुख्य न्यायाधीश होते. एक सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश होते, सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश आहेत.
बरोबर, हे दोन बाबी त्यांच्या लक्षात ठेवा. आणि कलकत्त्याचे न्यायाधीश होते, कलकत्त्याचे पण न्यायाधीश होते. कलकत्ता हायकोर्टाचे न्यायाधीश, आंध्र प्रदेश हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश आणि सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश, हे त्यांचे 3 न्यायाधीश पद. कलकत्ता, आंध्र प्रदेशचे मुख्य, सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश, हे 3 न्यायिक पद. त्याच्यानंतर ज्या वेळेस ते लोकपाल म्हणून नियुक्त होत होते ना, त्यावेळेस ते नॅशनल ह्युमन राईट कमिशनचे सदस्य होते. नॅशनल ह्युमन राईट कमिशनचे सदस्य होते. त्यांची लोकपाल म्हणून नियुक्ती झाली, त्यांनी तिकडचं सदस्यत्व सोडलं. ते पहिले लोकपाल आहेत. 23 मार्च 2019 मध्ये त्यांची निवड झालेली आहे. आता लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम कधीचा आहे? 2013चा आहे. आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र लोकायुक्त कायदा 1971चा आहे, जे पहिलं राज्य आहे. हे सुद्धा परीक्षेला आलेलं आहे. महाराष्ट्राचे लोकायुक्त कोण आहेत? न्यायमूर्ती तहलियान. आणि लोकपालची सदस्य संख्या किती असते? 1+8, म्हणजे एकूण 9 सदस्य असतात. त्या 9 सदस्यामध्ये म्हणजे जे 8 सदस्य आहे, 1+8 आहेत ना, एक पहिले जे असतात अध्यक्ष जे असतात लोकपाल असतात, ते सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश असतात, बरोबर. त्यानंतर जे 8 सदस्य आहेत त्याच्यातले अर्धे सदस्य हे न्यायाधीश असतात आणि अर्धे सदस्य हे प्रशासकीय लेवलचे असतात, ज्यांना कमीत कमी 25 वर्षाचा अनुभव असेल असे. त्याच्यानंतर आता हे पिनाकी चंद्र घोष आहेत ना, यांचं थोडं फॅमिली बद्दल सांगतो. त्यांचे वडील शंभूचंद्र घोष, फादर त्यांचे शंभूचंद्र घोष, हे कलकत्ता हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश होते. आणि त्यांचे आजोबा, त्यांचे वंशज 1867 साली ज्यावेळेस पहिले भारतीय दिवाणी जज हरचंद्र घोष हे जे होते ना, हरचंद्र घोष हे त्यांच्या फॅमिली मेंबर आहेत. हरचंद्र घोष हे त्यांचे फॅमिली मेंबर आहेत. त्याच्यानंतर पुढची बाब आहे, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने हवा प्रदूषणाबाबत जनजागृती करण्यासाठी मे 2019 ला हवा आने दो हे गीत बनवलेलं आहे. त्याचे गीतकार आहे स्वानंद किरकिरे. त्याच्यानंतर फ्युचर स्किल ही स्कीम विप्रो, नॅस्कॉम यांनी स्किल प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे. देशातल्या 100 इंजिनिअरिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांना ते प्रशिक्षण देऊन नोकरी देणार आहे. फ्युचर स्किल्स हे त्यांनी स्कीम आणलेली आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जिम्स, व्हॉट्सअप जसं आहे ना तसं जिम्स गव्हर्नमेंट इन्स्टंट मेसेजिंग सिस्टीम, हे व्हॉट्सअपच्या धर्तीवर, व्हॉट्सअप आपण जे टेलिग्राम चॅनल पाहतोय त्यांच्या धर्तीवर तशाच पद्धतीचं शासनाने जिम्स एक आणलेला आहे, ऍप आणलेला आहे. गव्हर्नमेंट इन्स्टंट मेसेजिंग सिस्टीम, इंडियन अल्टरनेटिव्ह टू सोशल नेटवर्किंग व्हॉट्सअप. शासकीय कर्मचाऱ्यांना ते सुरक्षित, म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षित पाहता यावं याच्यासाठी, मेसेजिंग करता यावं याच्यासाठी जिम्स प्रणाली आणलेली आहे. त्याच्यानंतर अराईज नावाचं IIT मद्रास मार्फत पहिलं स्टँडिंग व्हीलचेअर, म्हणजे उभी राहून चालणारं व्हीलचेअर आहे, जे IIT मद्रासने आणलेलं आहे. त्याचं नाव आहे अराईज, म्हणजे उभा करणं. त्याच्यानंतर आहे बाबा कवच हे इंडियाज फर्स्ट लाइटेस्ट बुलेट प्रूफ जॅकेट. बाबा कवच जे सगळ्यात हलकं बुलेट प्रूफ जॅकेट आहे. त्याच्यानंतर लिब्रा येऊ शकतं, ही क्रिप्टो करन्सी आहे, फेसबुक कडनं 2020 मध्ये येईल असं त्यांचं प्लॅन आहे. त्याच्यानंतर आदित्य L1 इस्रो कडनं सूर्याचं जे कोरोना आहे, सूर्याचं जे आउटर पार्ट आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी सोलार मिशन म्हणजे सन मिशन आहे. आदित्य L1 हे त्याचं नाव आहे, जी ती कोरोना म्हणतो आउटर पार्ट ऑफ सन हे अभ्यास करणार आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे, हे येऊ शकतं बघा, एक आहे RT-PCR. आता तुम्हाला कोरोनामुळे RT-PCR तर खूप माहीत झालेलं असेल. RT-PCR मशीन हे बसवणार, म्हणजे 2019 ची न्यूज आहे. RT-PCR मशीन बसवणारे पहिले शहर कोलकाता आहे, जे डेंग्यू मलेरिया आजाराचे त्वरित निदान लागेल याच्यासाठी त्यांनी 2019 मध्ये ही बसवलेली होती, त्यावेळेस ते लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 2019 मध्ये झालेली महत्वाची युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑफ कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन, म्हणजे वाळवंटीकरणासाठीचा जो कन्व्हेन्शन आहे, करार आहे युनायटेड नेशनचा, त्याच्या अंतर्गत UNCCD ची परिषद झाली 14वी, जी नोएडामध्ये झालेली होती. 2 ते 13 सप्टेंबर पंतप्रधान त्याला उपस्थित होते. त्याच्यामध्ये न्यू दिल्ली डिक्लेरेशन, वाळवंटीकरणाविरोधाचं डिक्लेरेशन त्या कन्व्हेन्शन म्हणजे त्या परिषदेमध्ये केलेलं आहे. त्यानंतर सुंदरबन हे 27वे रामसर स्थळ 2019 ची बाब आहे. नंतर 10 ऍड झालेले आहेत.
जे 2020 मध्ये आहेत, म्हणजे आता सध्या म्हणजे 2021 मध्ये जर भारतात पाहिलं तर 37 रामसर स्थळ आहेत. आणि जर तुम्ही 2019 मध्ये पाहत असाल तर सुंदरबन एकच ऍड झालेलं होतं, जे 27वं होतं. नंतर 2020 मध्ये 10 ऍड झालेत आणि त्याच्यानंतर एक ऍड झालेलं म्हणजे महाराष्ट्रातले 2, नांदूर मधमेश्वर एक ऍड झालेला आहे आणि लोणार, महाराष्ट्रातले 2 रामसर स्थळ 2020 आणि 21 मध्ये ऍड झालेली आहेत. आणि 2019चा विचार केला तर फक्त एकच होता, सुंदरबन 27वं, नंतर 10 ऍड झालेले आहेत. आता रामसर करार 1971चा आहे, त्याची अंमलबजावणी 1975 ला झालेली आहे. सर्वाधिक रामसर युनायटेड किंगडम मध्ये 175 आहेत आणि त्याच्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये पण 2 झालेले आहेत. या 2019 पर्यंत एकही नव्हतं, 2020 मध्ये एक आलं, 2021 मध्ये एक ऍड झालेलं आहे. 2020 मध्ये नांदूर मधमेश्वर अभयारण्य आणि 2021 मध्ये लोणारला रामसर कराराच्या यादीमध्ये ऍड केलेलं आहे. त्याच्यानंतर एक महत्वाचं टायगर अखिल भारतीय व्याघ्र गणना प्रत्येक दर 4थी व्याघ्र गणना होती. हे 2001 जुलै 2019 ला म्हणजे 29 जुलै ही व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो. त्या दिवशी अहवाल जाहीर करण्यात आलेला आहे. वाघांची संख्या 2967 झालेली आहे, बरोबर. सर्वाधिक वाघ मध्य प्रदेशमध्ये आहेत, 526. महाराष्ट्रात 312 चौथा क्रमांक आहे. 2014 मध्ये 190 होती, ते किती झाले? 312. सर्वाधिक वाघ कोणत्या व्याघ्र प्रकल्पात आहे? तर पेंच व्याघ्र प्रकल्पात आहे, जो मध्य प्रदेशमध्ये आहे. त्याच्यानंतर वाघांच्या मॉनिटरिंगसाठी यम स्ट्रिप्स ही ऍप आहे, हे एक लक्षात ठेवा. तिच्या म्हणजे हे झाल्या म्हणजे महत्वाच्या चालू घडामोडी पर्यावरणच्या वगैरे बाबतीत. त्यानंतर पुस्तकं वगैरे आहेत ना, ते ग्रुपवरती शेअर करेल मी, काय ते सांगणार आहे. वाचावं तर प्रत्येकालाच लागणार आहे पुस्तकं. त्याच्यानंतर संरक्षण विषयक म्हणजे एकामध्ये संरक्षण करार आणि एका दिवशी आपण 19-20च्या काही घडामोडी आणि पुरस्कार खेळ याच्या बाबतीत एक नवीन म्हणजे एक असंच एक 1.5 तासाचं किंवा 1 तासाचं आपण लेक्चर घेणार आहोत. त्याच्यानंतर चालू घडामोडीचं 20चं जे डिटेल असेल 2 ते 3 तासामध्ये, 3 तासामध्ये 2020च्या, म्हणजे असं तुमच्या 5 तासामध्ये 19-20 च्या पूर्ण चालू घडामोडी आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि तुमच्या ते घेतल्या जातील एकदम चांगल्या पद्धतीनं. तुम्ही चांगल्या पद्धतीने असाच प्रतिसाद द्या. आजच्या आपल्या सेशनला 200 मेंबर व्हॉइस चॅट थ्रू लिसन करायला होते, आता ते 145 पर्यंत आलेले. तुम्ही खूप चांगला रिस्पॉन्स दिलेला आहात. आपण हा पहिला पार्ट होता करंट अफेअर्स 2019चा. असाच करंट अफेअर्स 2019चा दुसरा पार्ट घेईन, जे महत्वाचे असतील, आणखी घडामोडी ऍड करेन त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये क्रीडा, त्यानंतर पुरस्कार, पुस्तकं आणि आर्थिक या बाबीचा मी तुम्हाला त्याच्यामध्ये ऍड करेन. आणि काही मला आणखी काही वाटल्या ज्या माझ्या अभ्यासाच्या व्यतिरिक्त आणखी मी डिस्कशन करून तुम्हाला आणखी 1 तासामध्ये देईल. अशा 1.5 तासामध्ये तुमचं 2019 रिवाइज होईल, असं मी चांगलं तुम्हाला कंटेंट देईल. त्यानंतर 2020 मधल्या चालू घडामोडीसाठी आपण 3 सेशन घेणार आहोत, जे 1.5 किंवा 1 तासाचे 3 होतील, ज्याच्यातनं तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीच्या सगळ्या चालू घडामोडी तुमच्याकडे 20च्या पण असतील. म्हणजे कंबाईनचा पेपर सप्टेंबरमध्ये जाहीर झाला तरी तुम्ही ह्या 5.5 तासांचे ऑडिओ जरी ऐकलात तरी तुम्हाला, म्हणजे चलता फिरता ऐकलात तरी तुम्हाला 2019 आणि 2020च्या इम्पॉर्टंट चालू घडामोडी तुमच्याकडे असतील, जे की मी स्वतः 2016 पासून 2019 पर्यंत प्रत्येक वेळेस कमीत कमी 55 ते मॅक्झिमम 60-63, म्हणजे 2019च्या पेपरमध्ये मला 63 मार्क होते कंबाईनला. मी एस वाचल्यामुळे ऑलरेडी मी फक्त STI दिलेला होता, तो पण 2-4 मार्कांनी गेलेला आहे. मी पूर्ण आता तुम्हाला कंबाईनचं म्हणजे कंबाईनची स्ट्रॅटेजी मी कंटिन्यू, माझं जर तुम्ही कोणतेही रिझल्ट जरी नाव तरी सर्च केलं ना, तुम्हाला प्रत्येक कंबाईन मध्ये भली मोठी माझ्या नावाची लिस्ट आहे. कारण माझं नाव पण तसं माझी धुमाळ असं युनिक नाम आहे, जे तुम्हाला एक म्हणजे एका क्लिक वरतीच सापडून जातं की एमपीएससीची प्रत्येक लिस्ट येते. तुम्हाला ते आयोगाच्या लिस्ट वरती पण भेटेल, कारण मी तुम्हाला खोटं बोलत नाही. तुम्ही काउंटर चेक करू शकता. त्यानंतर तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही पर्सनल मेसेज करून विचारा. इथं मी हे रेकॉर्डिंग स्टॉप करतोय, जे तुम्हाला ऐकायला सोपी होईल.